निघाला नाही आणि 1.5 दिवसात येऊन राहता का माझ्या घरापाशी. 5 वर्ष काय केलं ते माहित आहे समजा गावाला. ए बा आता हरवाली इकडे लोक काय झालं आपल्या आगडेवाला कार्यकर्ता आधी हात काढला माझ्या पुढे उतरा तुम्ही जरा पाहून घेतो सत्ता आता आपली आहे. बाई लय झालं का रे झालं तुम्हाला क्वार्टर वाटून आलेले हो तुम्ही क्वार्टर वाटली का इमानदारी सगळा अशा कशासाठी गावडा दारू पाजून लोकायला. अरे आता तुम्ही काय म्हणसाल रे आता घासून नाही घासून आला घासून विजय असो. एवढा का ए कुराड घे बाबा थांबा रे यार त्याच्या घराला पडत खराब आहे त्याच्या नदीला गुन्हा का आपल्याला विकास करायचा चला आपल्याला कामं करायची आहे बाबा. एकदाच सोडून देतो. मी ना भाकरीचं हिंडलो याच्या मागे याने मार खाऊ घातला मला. काय म्हणतो बस्सरवाडी 5 सऱ्या नेल्या आणि यानं 6 सऱ्या दुसऱ्या दिवशी नेल्या टोटल 11 सऱ्या म्हणाले माझ्या बाहेर तुटल्या मग देणं नेलं पण अरे मग काय रे बापू तुम्हाला माहित आहे आपल्या घरानं कसं आहे ते इनामदार म्हणजे इनामदारच. तुम्हाला वाटत असेल का मी एवढ्या नेल्या म्हणून. हा बापू आम्ही काय लुचाड झालो काय तुम्हाला आम्ही तर माळकरी माणसं आहोत. आमच्यावर एवढा भरोसा नाही का तुमचा. अरे मग मी कोणा अरे मग काय रे मोबाईल द्या ना मला. अरे मग काय रे का सरीचा फरक पडायला तू काय लावायला मधामध्ये मग कोणा नेली मग एक सरी हो वया मनानं तुम्हाला नाही काय ध्यान राहिलं नसेल तुम्हीच कोणाला तरी सरी दिली असेल. मी पाचच नेल्या असेल. आज नाही दादा त्या दोघांचा खरं झालं मात्र मग एक सरी गायब झाली. तुम्ही अशा ऐकत मला सरपंचाला फोन लावायला लागते नाही निवडा करायला लागते आता काय ठरलं. अरे काय बरं तू इथं माणसं काय पाहिजे मग मला मोबाईल देऊन तुम्ही तुमची भांडण करा ना. तुला आखरी सांगायला 10,000चा फरक पडायला तुला कंबरात रोज मरतो आता तर बोंबलात. सरपंच शेताकडे आपल्या शेताकडे आपण खूप हो एकर भरच वावर त्याच्यात लसण लावला माझ्या बायकोने कांदा लावला हे लाव ते लाव ते 6 सऱ्याने मी काय करू. अरे सरपंच झाले मग काय काय होय नेमकं काय झालं मी काय होय तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे सत्य इमानदार ना मग एक सरी 5 काळाची भरायली रुपये 15,000चा फरक पडायला हे म्हणजे 5 नेले हे 6 नेले माहिती एकीच गेले खटल्या. हो आपल्या घराला चोरटात नाही तुमच्यासाठी या ना दिली असेल. यार, तू दिली रे. मी चोरला कर बघूस. मी चोरत नाही बघूस. आगे तर बाबा कामाटा गेला रे केव्हा सारा काय नाही रे बाबा आले. आला रे अरे भानगडी करू नका मीच काटा काढलाय का सरीचा रसवंतीवाला हातात देऊन आलो. घरच्या घरी चोरण आपण करायला भांडत दादा दाजी चला चहा पाच अरे यार तेव्हाच म्हणलो तुम्हाला याच्या घरच्या पोराचा उचल रोडवर भरला होता. बाबा यायचे हे दोघं जण गोड झाले निघणार तालुक्याची गेले काय तिकडे. बाबू अरे इधर महाराष्ट्र में है इधर मेरा गलत फेल हो गया पानी के वास्ते आ गए थे इधर कौन दिख रहा है दोनों भाई 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 कभी देखिए ना चलो किए थोड़ा भाई थोड़ा पानी मिलेगा. अहो इंग्लिश मध्ये आय लव्ह यू म्हणाल काय फावर थांब रे थोडं हा मिळेल ना भाई. अहो इकडे त्याला पाणी काय इकडे फान काय म्हणायचं. थांब रे माणूस की जना त्याला पाणी तर देऊ दे ना त्याला. अहो ती जाऊ द्या त्याचं मग येते लपडत व्हायचं मागे इंग्लिश मध्ये काय म्हणलं. लपडे करू नको मोबाईलवर आता सरकारने एक संचार ऍप काढलेला आहे ते तुझ्या मोबाईलवर लक्ष ठेवणं आहे माहिती आहे का तुला. बाबू 2 मिनट में चलिएगा भाई क्या बोल रहे थे. बाबा मला म्हणाले मग हे बिनधास्त लपडं करायला की. हो भैया जी आपको डर नहीं लगता ऑनलाइन चैटिंग से सरकार ने वो ऐप निकाला है आपको नहीं मालूम. हाँ भैया जी मालूम है ना ये लेकिन एंड्रॉइड वालों के लिए मेरे पास तो आईफोन है ना. आहे ना मला मी उखंडे म्हणून आयफोन घ्यायला लागते येतं तरक चालू आहे. हाँ भाई भिखारी नहीं बिहारी है आईफोन है आईफोन. पप्पा इमेल घेतला ना सगळं. पाणी आलं तर होते पण जिन्यानं पाहिलं होण्यानं दाखिल्यानं झालं. अरे कार मध्ये चाललं रे 800 रुपये भाडं दिलं का बा. बाबा घरात ठेवून देतो. ठेवा पुढे बसतो आम्ही जाऊन. काय पप्पा बसा. तुम्हाला लाज पड्यासारखं याचे बोलणे खाल्ल्याशिवाय ऐकू वाटत नाही. पहिल्या भाड्याचे पैसे राहिले याच्यामुळे तुमचे भाडे घेत नाही मी. बाबा नांदेडावून येताना त्या दिवशी तुला जरासं सत्य गणपतीला थांब म्हणलं होतं तू मला कामं हात करायचा आज भाड्याला दम खात नाही रे. अहो आपला मित्र आहे काय प्रॉब्लेम झाला तर इथं सॉल्व करा. भाडं का अहो, मी हाव ना जिथं देतो ना ते भाडं. पहिलेच दिलं नाही बरं चला जाऊ द्या बसा. बाबा बस नाही पुढे बस नाही तर पुढे. चष्माला मी बसतो. बाबा त्या टकल्या सुभाषाच्या कमांडरची भर वाट पाहायला लागत गेली. आता कसं सोयी सुविधा निघाल्या आता कारी हे ते. बाबा नाही त्या सुभाषानं फार कष्ट घेतले हो. खातगाव ते उमरखेड ते बाळापूर मरणाच्या चक्रा मारत गेलं मस्त कमाई केली त्यानं. काय म्हणले कष्ट ते बी त्यानं अहो चक उस्तव आहे. आम्ही दोघांना उखंडे भरायचं गुत्त एका संगत घेतलं होतं फक्त की मी जरा गलती झाली माल मारला मी होता त्या दिवशी त्याला उखंड्यात सापडलेला आहे. हो मी इतके दिवस पोटात गोष्ट ठेवली तुम्ही मला शिवा देसाल म्हणून. बाबा तरी त्याचा मथारा आहे की नाही झटका येऊन म्हणूनच मेलं रे. आणि तुझ्या पोरा जेव काय राहत तुझ्या पोरा जेव काय राहत कमी कमी 10 खेप म्हणलं फायबल आधी
अरे म्हणालो एवढं कसं काय व्हायला, गाड्या घे, कोणता धंदा आता, कोणाला धंदा आता, कोण पार्टनरशिप मध्ये त्याच्यात असं कर तसं कर म्हणूनच व्हायला. अहो कष्टातच बरकती राहते. कोणी मार्ग कमवू काही करू बाबा, आपण आपल्या कष्टाचं करायचं काय होई होई. कष्टाला काय कमाई होणार आहे हो, तशा गोष्टीनं जरा सापडलं पिपडलं की उठ बसतीये. हा? तुम्हाला त्या लोकांसाठी तशी पत्रुटी आता खायची, लोकांचं मुरळून खायच्या. मला तर तोंडातून शब्दच काढायचं ना हो. बाबा शिवाय भरल्या गाडीतला नाही नाराज झाली काय. या मनानं तू झोपतात मोटरी भरायला काय की तीनदा भरून आणली, कशी काय जळाली रे. होते बापू कमी जास्त, व्होल्टेज वर सगळा खेळ आहे. आता घराचं व्होल्टेज आलं, तुमचं अंगावरला चिला टुटाना झालं, पंखे फिरायला. कोण आलं? बापू रामराम. राम राम. ते निवरती आबाचा नातू हस का तू? बापरे बापू काय टाईट नजर आहे हो, भातात ओळखीले. ओळखीना तर कसा राहील, गावातला वस की काय कोटला वस? हो गावातलाच हो, मात्र आपलं जरा तालुक्याला जास्त येणं जाणार राहते. बरं बापू एक गोष्ट विचारायची होती, बाई घरी दिसायली कस काय, वाट लावायचं नाही काय. बाबा कोणी आलं की उठलं की त्याची विचारायला काय महिला जड व्हायली काय गावातल्या लोकायला? धड नाही हो तुम्हाला भातात राहायचे, मात्र जेटली गोष्ट त्यातच बरी वाटते का. किती दिवस माहेरी ठेवतात की काय पोरगी, सगळ्या गावाला चर्चा आहे तुमची. गावातल्या लोकांना काय लागलं भाऊजी, मागं काय हुरूपिस आहे की तुम्हाला माहित आहे का? भंडाना हाय म्हणायले, काय नाच केला मायाले की ना कोणाचा वरे वरे तुतूर घेऊन सांगायला. मला काय बोलायले वरे तोंड करून हे करून सगळ्या गावाला चर्चा काय येतं जलंबर ठेवा, मला काय घेणं आहे की देणं आहे, उगं काही कोणीकडे हे. गावातले लोक तर तोंडातून शब्दच काढू देईनात हो. आपल्यापाशी सोयरिकीला काय कमी नाही, खूप नवरी आता. पण पोरगं नेमकं काय करते, कोणता व्यवसाय करते ते सांगा. व्यवसाय का काय पार्टनरशिप मध्ये हॉटेल टाकलं म्हणाले बुवा. आपलं काम आहे सोयरीक जोडा ऍप मध्ये कामाला हवं आपण. आपलं काम आहे तुम्हाला त्याच्यापर्यंत नेऊन पोहोचती करा, बाकी तुम्ही पाहून घ्या. हे कोणत्याही वीक ऑनलाईन ऍप निघाले येतात, त्याच्यासाठी प्रत्यक्षात डोळ्याने पाहिल्यावर मग पुढचं आपण कार्य करू. बारा भानगडी मला लावू नका, डोळ्यानं पहा की कसं आहे पहा. मग काम होते तर नेऊन सोडतो, तुम्ही पाहून घ्या काय आधी व्यवसाय कोणता हवे काय नाही तुम्ही ठरवा. राम राम हो, राम राम. अरे मला राम राम घालू कोणत्या सोयऱ्याला घाल, ते माणूस मेन भाई, मी काय नाही जाडजोड करणारा माणूस. बापू राम 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 राम. या चला, मधीच आजच ओपनिंग आहे आपल्या हॉटेलची. तुम्ही बरं झालं आलेशी झाली. तुम्ही बसा इथं निवांत, मी 2 मिनिटाला येतो. मालक यायला सांगू नका, मी सोयरी झाली म्हणून वेटर म्हणून मी डबल तुमचं समजा धुवून पुसून देतो. आता सांगू नका, चांगल्या कामाला काही सांगत नाही आम्ही. जिंदगीभर तुमचे उपकार सर. आज नव्याने सुरू झाली आहे सुरुची भोज प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट. सुंदर स्वच्छ असे डायनिंग टेबल, त्याचबरोबर आपल्या फॅमिली करिता एसी हॉल, त्याचबरोबर छोटमोठे प्रोग्राम जसे की बर्थडे सेलिब्रेशन यासाठी सुसज्ज फंक्शन हॉल, स्वच्छ असे किचन आणि अनुभवी किचन मधील स्टाफ. तर व्हेज जेवणाचा अस्सल स्वाद घेण्यासाठी आपल्या फॅमिली सोबत एकदा नक्की विजिट करा. तर यांचा पत्ता आहे सुरुची भोज प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, नियर बाय अंबिका मंगल कार्यालय, रिंग रोड, काबरानगर, नांदेड. थांब जरा, त्यांना आपण तिकडे आता. अरे भूत प्लीज काही नसते, कोण नेलं तुझ्या बापाला भूतानं कोण्या. आम्हाला देखताच उचलून नेलं हो सब कुण्या. चला तुम्ही बे बापाला अब्दुल खरंच भूत हात होती तर. राहू घेऊन जाऊ चला. बाबा बाबा लगी आहे. काय झालं बे मरणायला. बाबा इथं कोणतरी होत. कोण आहे कोण, काहीच नाही की तिथं. लगी समजी उठली. अब ये कौन है बे? भूत नव्हे
असे भूत माझ्या पुढे उभं राहतात भेव घाललो अबे मी शेजारी मजाक करू लागलो तुमची. मग अशी मजाक राहते का पोरग तुझ्या मग पॅन्डेट उठलं डबल मजाक करू नको. आज काय पौर्णिमा नाही काय नाही अमावस्या आहे का आज? भूत गीत कोणी नसेल रे ते शेजारी नसेल साडी घालून हिंडायची. भूत बाबा ते खरं भूत होय हो. साडीवाली बाईवाली चालू आहे ना. आव द्या तर गावशीत कर बरं तू. मी पंप चालू करतो तर. हा बरोबर बाबा. बाबा आईने तर वळवटाचा डबा दिला औषध द्यायचं ते. वळवट दिला पाहिला पिली मीन तिला चालली का वळवटाचा डबा दिला काय की तिनं. मरणाचं पिते दरवर्षी 15चा आवरेज काढते. पाहू तरी त्या काय फवारते ते. काय देशी दारू फवारायला काय वळवट आहे बाबा. मग मी खाऊ का? खाशील तर मरशील रे. इमाम ऍक्टिंग होणार ते खातू का ते मरशील ना तू. अरे औषध होय बरं नाही खाशील मरशील. पंप काय चालू आहे. चालू आहे ना म्हणून काय पंपा फोडतात का रे येड्या. वा, सकाळपासून कदरलो चालूच आहे ना. चालू करून द्या बरं एक रशी मारून द्या. ते दे फेकून तुला चालू करून देतो थांब मी. काय बरं अबे आता पेट्रोल दाखवा चालू राहील ना बे. कसं चालू राहिले येड्यावानी काम करायला. चालू करा. आपण म्हणल्यावर काम होते कोणते. सूर्याच्या आराला औषध देऊन महत्वाचं फवार. हा काय म्हणले तू तुझा इतकुसा ठेवला करू करू मी फवार नको का? तुला सांगू का धुरा? हो सांग ना सांग बरं सांग. बाया माणसं पाहून धावून याला अंगावर या रे. हिनं तर समजे खानदारच बोलले. तुझी खानदार आठपणा गेली ना म्हणून एवढ्या मी उभे केले. त्या खानदारीतले किती आता घेऊन या इकडे. खानदार ए आवद्या ये रे खानदारीवर गेले. आला पायाले पाय लावून हान द्यायला हान. चाल माय लवकर मला रात्रीचा पण पडलं माळावर मडका दिसलं. लाल मुकाट्यानं कल्पना करू नको ऐकल कोणी. बापा आगळ नाही मोठी आहे येत. मी हो पळा काय झालं. तू हस का बाई आगळ नाव माय आग्रह होय. तुम्हाला सोबते का सरकारची योजना काही पण खाल्ली का तुम्ही? कसं आहे ना वहिनी आपली दररोजची हाकायची जागा वहिनी. झालं का मग आगणं होय घराकड. तुमच्या का घरी हागायला का? सांगू का तुला मला रात्री सपनात येतात दिसलं होतं. आपण जवळ जवळ यायला तसं तसं सरकायला काय की. सगळा मग 10 गेले 5 उरले मीच खोलतो. हे बाजूला रुपये आता देत नाही तुला. 5 करोडपती आले. 2 किलो असेल बाई. इथं एवढे जण नका थांबू. एक जण बाहेर जा. ए फुट केव्हाचा झोपलाय. जा बाहेर. आम्ही दोघं थांबतो इथं. गुमसुम है क्यों आज तू बोलना बोलना गुमसुम है क्यों आज तू तेरी हंसी. बाबा, तरी अंगातलं हिव झालं. काय करावं काय नाही. हेमा बाई पी पाणी. माई मला फान फुलं वाहन घराकडे फा थुकून जा. काय शोभा आहे रे तुला. आणि इकडे धान देते मी झाडतो. काय म्हातारी घर ठेवत गेली निर्मळच्या निर्मळ. पोरीला आता काय म्हणायचं म्हणा. उठलं की तोंड फुकून बसायची. त्या मोबाईल आहे टपरात बोंब लागली. काय करावं काय नाही. काम करताना बरं दिसणे गेलं मी तर बसलेली बरं दिसणे गेलं. करू तरी काय नाही. काही करू नको तू नुसती बसून राह. मी करतो काय करायचं ते. सगळा पसारा काढून ठेवला येतं तशाला तसा. त्या बाटला होता. काय झालं बाबा काऊन ओरडायली? दारूचा तर काय म्हातार सुपारीच्या खंडाचा व्यसन नाही. म्हातार येतं सांजीला बाटलाच्या बाटला दिसायला मया माघार आहे. तू पिलाली की काय. कल्पना करायची नको. काय म्हणले? पुढच्या पोरीवर आळ घ्यायला का? मी जिंदगीत कमी दारूच्या बाटलीला हात लावला नाही. नाही म्हणतो मग आम्ही पियालो की काय. मग 10 गेले 5 उरली आता. बाबा तुम्हाला एक गोष्ट सांगा. मला हे नाही शंकर भाऊजीवर टाकून द्यायला आपल्या माघारी येऊन पियाली वाटायला येतं.
अरे काय माणसं गो दिवसाला वेळा वेळा आरोप घ्या देत दुपारच्या खंडात मला व्यसन नाही जिंदगी तुमच्या घराला कवा येत नाही. आता म्हणले तर म्हणले इथून पुढे जर माझ्यावर राग घेतला तर मी एवढं वाईट नाही सांगायला तुम्हाला. गोळ्या भावण्यानं लेकरायला साजरं सांगाय गेलं तर मला 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 म्हणले. काय थलथल नाचायली आहे काय गाणं तरी कळायला काय तुला का हात की बायलो ने म्हणा. बस का झाली गर्दी सुरू अजून पूजा चालल्या गाडीची बरं गावात आणली की जमाच व्हायली. नाच करते का अजून एवढा मोठा ट्रक आणला. मग काय लोक थुतून मुतून डायरेक्ट आपण हत्यार आणलं हत्यार नाच करते का कोणी गावात आपला. एवढी मोठी गाडी घेतली याला काहीतरी सापडलो. अहो तू गाडी आणली बा तू पेढे दे ना आम्हाला. काय म्हणला पेढे आऊ द्या साखरेचं घेऊन ये रे यायला वाट. बरं बरं एवढी मोठी गाडी आणली साखर देता का तुम्ही. काय साखरे नाही तर काय केळं देऊ का तुम्हाला. अहो हे काय देणार आहे हो साखर देत नाही केळे देत नाही. चला घरा याला काय ते सापडलेलं हो हे काय गाडी घेत होतं. बाबा आपल्या टरकाचं दुपटं निघायचं तर मागून माणसाचं दुपटं निघायचं काय बरोबर यायचं दुपटं निघायचं. अहो प्लॉट घ्यायला इकत आली काय की शेजारी लोक कसले आहेत की नाही. प्लॉट हे काय घेणार आहे बाबा प्लॉट घ्यायसारखे दिसायला बघा. अहो हे काय रेट ऐकूनच पळून जातील हे धोत्रेवाले खेड्या पडायचे काय घेतील का इथं फलाट एवढ्या मागायचा. पलाट पाय आलो खरे मात्र येतं जरा भाव जास्त हात वाटायला रे. अहो भाव किती राहू द्या 2 एकरचा काटा काढतो नाही तर प्लॉट घेता नांदेडला लेकर शिकवायचे आता आपली. हा, वा 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 आता करू करू जमीन कमावून ठेवली तू येतं काय दीड बुचका पलाट घ्यायसाठी तू काय देवावर. बस जाऊ द्या मोठ डोसकं चालत नाही अर्धी मारायची पाणी मागा बरं शेजाऱ्याला. हा मुचकाडच पडायचा हो येतं पलाट पाय आलो तिथं 10 रुपया पाणी मागतो का तू. बरं चला पिया मागा हो हा, पिया. पियाला घेऊ का. हा. अयो काय म्हणतो तांब्यावर पाणी पिऊन पोराला तहान लागली. अहो याला तर चलायचं कळ नाही यानं पाणी मागलं असले लोक काय कामाचे शेजारायला. काय आम्हाला येतं काय जलम काढायचं नाही तांब्यावर पाणी मागलं पोरासाठी. काय प्लॉटच घ्यायला काय बापू इथं. प्लॉट नाही ते तारण ते खंडे दिसायले ना तेवढंच घेतलं आम्ही. अरे मग का रे तुम्हाला म्हणलो नाही का अहो हे कंपाऊंडची माणसं तर खतणारी यायची काय अवकात आहे घेण्याचे याच्या धोत्रावूनच कळायला. बाई आम्ही काय खतकारे दिसालो काय 5 एकर एक खड्या घेतोय पलाटीचा काय विषय काय नाही, नका समजू काय? काय माणसं आठवतात शिरायला सवाशेर तुम्ही सोडा हो तुम्ही गावामध्ये कोणी नाच करत नाही का म्हणून तर नांदेडात पलाट घ्यायला आलो आम्ही. आडमुठ होता म्हणून तर गावातल्या लोकांना काढून दिले म्हणून इकडे बोंबलत आले. बोंबलत नाही हो एसटी आणि ऑटो करून आलो आम्ही. आणि ते मुकाट्याने आलो इथं तुम्ही तोंड वाजवायले आमचं. असल्या लोकांना पाणी काय सावलीला उभं करू चला. गेली नवऱ्याला घेऊन करा नाराज झाली काही. आता पहिल्यासारखं होईना झालं कसं की दिसं नाही झालं चावायला की नाही मला दिसणं झालं. जाऊन देतो ना माहिती तू खात राहील. अरे का रे म्हाताऱ्या माणसाची मजा घेऊ नको. तुला उद्या म्हातारच व्हायचा. झालं तो पाहून घेतो. फार तुम्हाला जेवानीचा हे आहे रे बाबा. हा आज नाही उद्या आपल्याला तेच पाहत आहे. ऊस सोलून देतो का. हा तुला ऊस सोडून द्यायचा का बुका बस. मला तुला चांगलं दिसायला की नाही आता पहिल्या वाणी. काही दिसणार रे बापा काय करतो. ते वरे दिसायला काय आहे मग ते चंद्र होय. चंद्र होय मग याच्या पलीकडे अजून काय फातू पुढे देवच जात. बाबा तुम्ही एक चपाती खाता की 2 चपाती खाता. बाबा तुझ्या शहराच्या लोकांना मला हेच पता लागत नाही. रोज स्वयंपाक करतात का उघडा काही माणूस. तसं नाही हो बाबा आधीच गहू किती महाग झाले तर जास्त पोळ्या उरल्याने सकाळी कोणीच खात नाही त्याच्यामुळे असं मोजूनच करावं लागते आम्हाला. नाश होता ना बाई उरली एखादी 2 चपाती तर पांडे झंझण खायला संटा पुरा फुटके खायला नाही. बरं बाबा टाकते 2-3 पोळ्या जास्त. बाबा फार साजरा गाणं म्हणायला कोणीतरी माय बापाच्या ठिकाणाला देवर माहितच करून पुढे जा पुढे. बाबा तुम्हाला माहित नाही अशी सकाळपासून 2-3 झाली मी तुमच्या खेड्यापाड्यातल्या वणी नसते इथं एक गेलं की इथं चालूच राहते. का बाई तुम्हाला शहराच्या लोकांना किंमत नाही माय मात्र मला राहत नाही एखादा 100 रुपया देतोच त्याला. बाबा हे आपला साईडे. बाबू मग घरा कसा येलो. अरे काय तोंड घेऊन गळा विचारायला सोबायला का तुला ते एडबड वाजवाय. मी असं धक्को वाजू लागलो मला 2 रुपये दिले त्या बाईने. माझ्या भावाच्या पोराने गेली तोंड काढायला ठेवली ना रे मला. बाई मुकी माय मुकी म्हणजे तू बाहेर जाऊन काय भीक मागणी काय रे. ते आपल्या गावात येऊन ते वाजून नाही का तसंच मी वाजून पाहिजे. अरे ते गावात त्याचा धंदा आहे रे तू काय डोबारी वस्ती काय तू ऐकत नाही. लोकांना पैसे दिले मी काय करू नाही मानलं बापू आपले बापू का
आपलेपणा होत नाही. चालू ना, गाडी जायची होय. हे आलेत का बाबा? बोला ना महामंडळ गेली का रे? बापू आताच गेली फाट्यापासून का असेल बाबा येऊ दे ना मला. काय सुद्धा होणार आहे का तुला? कोणी आली जाऊन उलटशील मला नेलं नाही. कुठं तरी बाबू इतक्या गडबडीनं काय नाही पोरानं नगर भोजन ठेवलं तिकडे चाललो. चल माझ्या सांगत तू मी. चला मोठ्या पोरानं नगर जेवण ठेवलं. चला आबाजी खेळ उपाट काऊन घातलं. अरे उरपाट झाले आता. घाई गडबडीत काय होत नाही बा. वया मनाने होत राहते. जाऊ दे. चला बा काय होत नाही. चला बाबा झालं का जेवायचं? माणसं आणले जेव घालतात तर. बापू जेवायचं उद्या आहे. तुम्ही आजच माणसं घेऊन आले. बरं आले ते शर्ट उरपाट घालून आले. अहो तुमचं डोसकं जागेवर आहे की नाही? मला काही सुधारणा झालं. पोरगा 4 माणसात आहे बोलायला. बाबा जाऊ नका उद्या येऊ. अहो चला ना लवकर. काय दिवस माळी काय निघण्या तिथं बाजार राहिले. सगळंच राहिलं आमचं. कसा 2 पॅसेंजर राहिले. ते 2 आले की आपण मायला हे तर सटच आहे बा. माय ज्याच्या पोराच्या ऑटोत जाऊ का आपण? चला उतरू. काय बोलणार? ऑटोच्या खाली उतरतो का? 2 झटकी तो फेल रे. ऑटोच्या खाली उतरायचं नाही जोपर्यंत पॉईंट येत नाही. कोणाचा नंबर आहे बा ऑटोचा? आपला मोबाईल नंबर आहे मामा इकडे. पॅसेंजर मै होत त्या गोटे आडवा पाडतो पॅसेंजर गेली तर. अरे बाबा भांडण करू का? ज्याचा अर्जंट जाणार आहे त्याच्यात आम्ही बसतो. मी चार्जिंग चालू. बसा अहो त्याला ऑटो जमत नाही. नवीन ऑटो चालू आहे. मी पोरग हो शकत मी विरोधात धंदा करायला. तुम्ही बसा. ते ऑटो जमत नाही काही नाही त्याला. चला आपण निघू द्या. बाबा मी पॅसेंजर नेऊ नका. तुम्हाला सांगायलो आम्ही येतो. काय करायचं करून घे. चल निघालो आम्ही. मी मागे लावतो ऑटो. पॅसेंजर नेऊ नका तुम्हाला बघायचो. बाबा धपकायला काय लावली गेवली काय तुम्ही? अहो मागच्या लावली असं. मी लक्ष्मीवर असल्यावर दारू पित नाही हो मी. मायला आता ऑटोच्या खाली एक लावली. काय लबाड बोलायलो हे? एक लावली. अरे बाबा उतरू दे. मुजकार पोली वरताशील तर उतरायच नाही ऑटोच्या खाली. चला आता मुकाट्यानं. अरे 10 रुपयासाठी आमचे जीव घेतो काय तू? अरे कोण म्हणलं 10 रुपयासाठी जीव घेतणार रे? पोटा पाण्यासाठी करायला रे. जीव घ्यायसाठी नाही कोणाच्या. चला रे चला. बाबा तू पोटासाठी करायला झाला. दारूच्या पाण्यासाठी करायला तू. येतो तुम्हाला आपण काय मारावं? चला. लक्षातच घातली की पोरानं. मला नाही तर कोणाच नाही. बाप मारायच्या अगोदर पळायले बरं. अहो चला ना लवकर. किती वेळ व्हायला? बाबा आलो हो. लग्न येऊन हागण येऊन एकच झाली पण आता चल बस. मांडीवर बस का? बस रे. उतरून धक्का मारा. गाड्या चालू व्हाय ना. बापू धक्का यायला येतोय कोण? धक्का यायला. बाबा लग्न लागायच्या आधीच म्हणली का रे? त्याच्याशिवाय गाडीत धकत नाही आपलं. चला बाबा लवकर चला. लग्न लागेल. त्याला अर्जंट आहे ना. गाडीच्या खाली उतरा पाया जा. आपल्या गाडी कोटात जाणार नाही आता. बापू या लग्नाला जात नाही म्हणलं. उतरा म्हणाला गाडीच्या खाली. याला काहीच सुधरलं नाही. बाबा जात नाही म्हणायला. ए बापू तसं करू नको रे. मी अजून बसण्याच्या पोरीचं लग्न व्हायचे. चाल. इंगे ती गाडी इंगे ती चावी. तुम्ही तुमचं जा. मी चाललो घराला. गेले की गेले हो. आर्मी घेतो मग. तुम्ही नका हो. मारशाल आम्हाला. आम्हाला जमते ना गाडी. जमते मला नाही म्हणलं ना फार चढ येते. तुला जमते का काय याच्यातलं? बापू मला हे दंडू का हलवायचे असा. दंडूची हरवाय जमते का? मग मी चाक फिरवतो. हे नेऊन त्याला काय उशिरा. सगळ्या पट्ट्यावरल्या किती गाड्या पळवलेल्या हातात. बाबा टाक रे. गेअर चालू झाली. बापू गेट टाकू. टाकला का? हो चालू द्या. यार मागं चालली रे. बाबा मुके बसाओ. मी तुमच्या पोरीचं लग्न व्हाय. लग्नाला आता कोणी हलतीत ना तुम्ही. काय बरं आता चांगला जर काय खंडन जर खंडन. तू आता देवाच्या नावानं कोणता चाल घ्या. टाकला. बाबा आवाज आली तरी अंगातले. बापू अहो तिथं हे आलं ते काय चादर. काय आला तुला बोलायचं तरी कळायला का रे? रामपरा जेवढा पुतळा तू आला. अहो ते जाऊ दे. मला येऊ वाजवलं. रोज बाहेरच झोपायला आली. चादर घ्या. आले का? हा चाल चाल. कोणते ते होता का? उद्या राहते. बरोबर का? बोला ताऊजी क्या होणार? नाही एक संभाराची जुडी पाहिजे होती. बोला नाही ताऊजी. नाही तर अरे मग चादर इकायला तर चादरच मागायला रे. केवढ्याला दिले तर? 800 जोडी 800. 800. मग पाडव्याला पैसे द्यायचे असतील होय? हा उधार आहे की? उधार घेते तर उधार भी देते उधार भी. उधार हे. मग बापू याला देतो 4-5 चादराचा रट्टा.
गावातले लोक ऐकायला रे जरा मुकाट्याने बोल. बापू मागा ना बरोबर आम्हाला घ्यायचे जराशे. हा बाबा घेतो मात्र 800 रुपये म्हणाले रे केवढ्याला घ्याव की अरे कहना क्या चाहते हो? मी घेतो. बाबा थांबा हो गडबड करून का बाबा 100 लावून टाक. समजला हमारे नाही आता तुम्हाला काय असं देता. बाबा उधार म्हणल्यानं दे मग 800 रुपयाला. तुम्ही फक्त घ्या देते हिला 2-4 चादर जरा. अरे मग का रे तू उगा घेतून पुन्हा एक दारूसाठी कोणाला बी ते मागे ताडपत्रेवाला माझ्या येऊन बोंबलेलं होतं. बाबा उधार म्हणल्यानं 4-5 दे बरं. उधार चाहिए तो आधार कार्ड चाहिएगा आपका, उसके बाद में मिलेगा आपको, नहीं तो नहीं मिलेगा. बरं बरं आधार कार्ड देतो. ए बरा ते मला गौसालीला आधार कार्ड देऊन टाका दे. बरोबर 3 चादर दिला बापू हिला. मी दिलं दगडू पडला का आधार कार्ड दिलं. घ्या इसके थोडा गेलं. काय साजरं जेवण लागत गेलं पळसाच्या पानावर खायच्या प्लास्टिकच्या पिलता आल्या म्हणा बाई. काय म्हणता बाबा? पत्रवाळी केली एक कोबर चहा कर बरं. आणि पोरगा कुठे गेला 3 रोज झालं पता नाही त्याचा. फोन पिन लाव बरं त्याला बोलतो जरा 2 गोष्टी. 3 रोज झालं कुठे माळ उलटाय गेला आणि हे वळंबा कोठून घेऊन आला तू. घरात एवढी देण झाली किरकिरी चालू केली. राजीव होता तुम्हाला माहित नाही का? आजी कोण तू गण्या होय का? आता लहान होतं तेव्हा चड्डीत पाहिलं होतं त्याला. आता मला काय तर्कन झालं मोठं झालं. या मा बाबा बस. राजीव बसा. म्हाताऱ्याची काय लाज वाटायली काय इकडे पाछाड करून बसला. रोजची कर कसा आहेच नो. पाहुणे रावणे आले चहा पाण्यास तरी विचारा ना त्याला. कुठे काय म्हणलो तुला जरा साजरं सांग ना. चांगलं सांगितलं समजते का मग तुम्हाला? माणूस आले की भनभन लावता ते. मला आता तोंडातून शब्दात काढू देईना तर. मुचकारच फोडी मला मुचका बाय माणसाला घागर नळाला लाव म्हणून. मी तर तुमचं गाणं लावलं. डबल गाणे लावा असे मला साखर बाई म्हणतात तुम्हाला. गेली का रे? जरा आवाज मोठा कर. आवाज बरोबर. मायला त्या अवध्याची ट्रॅक्टरची उधारी आहे बा. मग काय झालं बा उधारी असली तर? आई उधारी दिली ना, दोघं बापले का दिसलं तिथं मारायले म्हण. माई एकरबर्त्रीचे माझ्याकडे पैसे आले बा. बाबा आपल्या उधारीची माणसं त्याने ट्रॅक्टरची उधार दिली नाही. बाबा धरा त्याला. ट्रॅक्टरची उधारी बे. ट्रॅक्टर लावतो त्याच्यामध्ये. हात कसा ट्रॅक्टरचा भाऊन घेतो 30-20. ट्रॅक्टरची उधारी द्या. चलो मंदिर के पार्किंग का टेंडर लिया है लेकिन एक गाड़ी नहीं आ रहा है, लोग नहीं आ रहे हैं. कैसा होगा यार हमारे बाल बच्चों का. अरे भाई यहाँ पे पैसा देना पड़ता है यार. हम पार्किंग वाला है ना. अरे काचे पैसे लावले यार तुम्ही बिहारी लोकांनी. नहीं चलेगा ना यार. हम लोगों ने कॉन्ट्रैक्ट लिए है ना. 50 रुपए देना पड़ेगा भाई. 50 नाही भाऊ 20 रुपये देतो. पटतंय का? 20 रुपए कैसा चलेगा यार. 50 रुपए का पर्ची मिलेगा ना आपको. ते पर्ची गिरची काय नाही पाहिजे. 20 रुपये देतो चालते का? सांग जातो बाहेर गाडी गेटच्या रस्त्यावर लावतो. अरे नहीं यार 50 देना पड़ेगा भाई. बौनी नहीं हुआ है. कॉन्ट्रैक्ट लिया है लाखों रुपया भर के भाई. अरे ते कॉन्ट्रॅक्ट खड्ड्यात घाल तिकडे. चाललो गाडी भरला तुम्ही माई. अरे भाई रुकिए ना. 20 रुपए दे दी यार. बीड़ी का बंडल होता था गया ये भी गया साला. बाबा मंगेशराव बोला तुमच्या पोराला सोयरी घालायलो मात्र आमच्या घरी पता लागू नाही बरं. कारण की आमच्याच मुलं म्हणायलं. बापू तुमच्या घरी तर जाऊ द्या. माझ्या घरी पता लागू दे ना. या कानाचे या खानाला खबर जाणारच नाही. बाबा मग काही ताण नाही. आमच्या घरी पता लागू नाही. ए बाबा आवाज आहे तुरकडा. मायला गावातल्या सोयरीची धडका व्हायला बाहेरच चालले आमच्या गावातल्या गाड्या. सोयरीची आमचं पान रे इथं गाडीत जाऊ देत नाही. बापा ते कोणाचं काट्ट भाई हो. रस्त्यावर कोणते आतून गाडवं झोपायलं भाई हो. बापू तुमचाच पूत होते. अवद्या बाबा आमच्याच व्हाय का. बाबा त्याला पत्ता लागू देऊ नको रे. तुम्हाला बाहेर गावी सोयरीक न्यायची असेल तर अंगावून गाडी घाला. गावात काय मेले काय मग लग्न करा अजून मग न्या बाहेरच्या सोयरीकी. काय बा हे गाडी का बनवली? काय बा तो प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम म्हणजे अर्ध वय झालं तरी तुम्हाला प्रॉब्लेम कळलं का मग? अरे तू हे गुन्हा रे. या गुन्ह्यामुळे येणं झाली तुला सोयरी. तू तर बोलूच नको रे. तुझे गुन्हे मला माहित होतं नाही. बाबा काय म्हणाले की गावातल्या लोकांना याची वहिनी झाली म्हणून लोकांच्या होत नाही वाटायला सोयरी की. जोपर्यंत मग लग्न होत नाही गावात एकही गाडी सोयरीकीला जाऊ देत नाही. मी इथेच आडवं पडतो. जायचं असतं तर मला लासून जा. तुला लासून जातो आम्ही. तुझ्या बापू उरत नाही ते. तुझ्या बापूच मध्येच ते या सोयरीकीचा. आमचं मत आहे का? चला मुआ. बाबा, आवडी आलं नाही की. घा बाईला, घा की तो. इतका उशीर राहते का कोणा? अरे याच्या गाडी समोर येऊन काय मरतो काय तू? अरे मौत को छू के टक से
वापस आ सकता हूँ मैं. कोणते 100% डायलॉग मारले म्हणजे भिंगरीच. अरे तू भिंगरी पिऊ की काय पिऊ तू जास्त बोल नको मला टाकी काढून ते बाप वगैरे. फक्त 1000 100 उरले चक 90 गेले. कमी जास्त 2 घंटे झालं गाडी येऊन ते पोरगं तिथं काय घुलेपणा करायला गेली कमी येत आहे तिथं काय करायला गेली. अरे बाकी द्यायच्या आधी डीएससी लागायला रे. देशी आहे बा ते आम्हाला मारतो का फाय. अहो बापू गॅसच्या गाडीत पोरीचं लपड कुठून येईल. बरं पाटे रामपाड्यापासून चहाच्या होटावर हवंय कवा यायला तुम्ही त्याला टाकी देणे झाले चला लवकर चला बरं. अहो गॅसची टाकी द्यायला तुमच्या पोराजवळ पैसेच नाहीत. पैसे नाही बाबा त्या सोयऱ्याला फार गडबड दिसायली आधी त्याची दे आणि पुन्हा आमची काढ चांगली पाहून दे नवी. बापू पैसे कुठं ना. पैसे कुठे दे ना 100 उरले. बाकीचे काय केले रे. कसं झालं मॅटर सांग का जशी उतरली तसं त्या दुकानाकडे चालू 90 जशी उतरली तसं त्या आम्ही दुकानात तसे करून 100च उरले 1000 मध्ये. बाबा त्यात पैसे खर्चले का बाबा एखादा गाडीमध्ये भाडा असला तर टाकले 100 रुपये. तुझ्या आपल्याकडे काय सतमानाची गाडी दिसायली काय. बाबा गॅसच्या गाडीवाला नाराज झालं काही याच्यात तुला काय नाही बापू गुन्हा बाकी तुम्हालाच माहिती. लक्ष राहू द्या. लक्ष राहू द्या. साहेब आपण काय एवढे लाचार नाही असं झोपून मतदान मागायला. तू मुका रे सध्या असंच मतदान मागावं लागते मग काम झालं की फावत आपण. काय म्हणले काय नाही लक्ष राहू द्या माझ्याकडे. कमराच्या ना ना तू सडा टाकू लाग मग लक्ष ठेवते याकडे. साहेब इलाजच नाही टाकावंच लागते सडा. सांगू नका कोणाला. झालं की अजून काय राहिलं. धुण्यान भांडे राहिले बापा मग धुणे भांडे बी करतो एकदा. झालं आता मतदान तर आपल्यालाच असेल ना. बघू तर आता बघू तर. झाली का मग मुका रे लक्ष राहू दे आमच्याकडे. थांबा साहेब लेकरांची संडास धुवायची राहील. साहेब 10 मतदान होतं धुवाच लागते. घेतानी तर फार गडबड केली पोरानं. सुनाच्या सगळ्या सोनं नाणं दागिने इकडून गाडी घेतली आता काय करते की काय नाही भाडे मारणं झालं बरोबर. कसं झालं माहित आहे का बापू लोकायला गॅरंटीच आहे ना. त्याला वाटायला पितोच कवा बुवा झटका आणतो बरं तरी बी आजच दात्र्या नाग्याचं जैसलमेरचं भाडं गेलो 2 रुपयानं कमी घ्याल तू. अरे 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 काय शोभायला का तुला त्या मोऱ्याच्या एकना त्यानं एका गाडीवर दुसरी गाडी घेतली काहीतरी शिक जरा गोड बोलायचं त्याच्याकडून. आता काय झालं काय झालं म्हणून मला विचारायला का बरं तोड करू काय रे का दारूचं दुकान आहे काय गाडीमध्ये दुसऱ्या काठात दिसायला का. अरे राताची राहिली कडा विसरूनच गाडीत. नाही कोण्या दिवशी ठसते की बाबा काय करते का पाय का दमार हिरवी वटाने उपवासाचा साबुदाणा थोडाच खायला पियाचा उपासाचा खायचं म्हणजे बाप्पा पुसारी काय तीन दोघे बापले एक गाडी भाडे तर लागला झाले भाड्याचा तर बेपत्ता. कोण व्हायचा आपण कुठे तुम्ही म्हणता राम या बाप्पा राम हो उमेश पाटील राम आता काहीतरी बुडबुड करायला ते काय व्हाय बाप्पा काटरा माग काटरा हाणाले कसे भाडे तरी देतील हो तुम्हाला लोक. काटरा माग काटरा बाप्पा दिसली काय की नाही हे कोणाचे व्हायचे वर्ग पिकण्यांचं बाप्पा त्याला उभा टाकाय बंद झालं की हो तुम्ही पारक करायला का त्याची बाप्पा माझ्या लेकराची पारक घेणं तर काय गावातल्या लोकांची येईल का हो तुम्ही गोष्टी करायला देवराव पाटील काय सांगा तुम्हाला. काय देवराव पाटील लावाली या करायली का माझ्या बापा ए बा ठेव घोरा ठेव ते बाबा पहिलाच कबरातून बोललेला अनेक मोडशील धरून बाप्पा खरंच हाणल हो गेलेलंच बरं. बाबा खोऱ्याचं दांडकं पाहून देवराव पाटील नाराज होऊन गेले वाटायला गेली काय. होणार नाही जमणार नाही म्हणणाऱ्यांसाठी खुशखबर झालं करून दावलं या पट्यानी. लवकरच तारीख आणि वेळ आणि मुहूर्त लवकरच तुम्हाला सांगेन. #भावी नवरदेव. आपला अंगठा घ्या बरं मला काम आहे जायचं आहे. आल्याला नंबर लाईत ना कांद्याला नंबराला. मला नम्राला काय अहो गरबाला करायला घ्या ते चालता. हा ये रे बापू ये. पोते आणले नाही का तू. होते सापडत गेले हेच उचलून आणलं मग. अरे बापा ये रे काय या हेच म्हणायला आपला अंगठा नाही घेतला की चेक बंद अंगठा लागण झाला बदल अंगठा लागेल ना. मला माहित होतं म्हणून तर मी समजा सामाय संगत आणतो. आता लागत नाही लागण झाला. माझ्या हाताची कोणतीच लग्न झाली का. नाही लागण मग पायाची काय मग हा रेडा झाला का पाच अंगठा कुठं लागते का घरच्याला वाट लावून देता. माझ्या घरच्या ढाकून द्या. अहो घरी मशीनच देतो ना इथं काय काम आहे. अरे चहा प्यायला नाही तर जळजळ होती रे लय. अरे तू फुकटचा चहा पितो ना म्हणून जळजळ होती.
तू कधी ना स्वतःच्या पैशाने पे, अजिबात जळजळ नाही होणार. त्याचं आमचं तर पटत नाही. गाडीचं नुसतं लईच खास गोड आहे याचा. बायकोनं तर सांगितला दिसन झालं बाबा, तरी नेतोच एकदा. अरे त्या थोड्या मागे तारीख आपल्या मागली होती का नाही? आता ऊस तोडायला ना आपला तसाच आहे. लोक चक्कूसाने आले आपले. बापू हे पा कोणी इथं खाऊन टाकलं की हे पहा. काय आज एक राहिले. काय मी फेशियल करून आल्या रुजळ्यावानी वाटायला आणि आज जरा सनक्रीम लावली नाही. लय चोंत पाहिलं. नाही आता याला काय हेडगाय दारू पडतो. कोण होती खायला मग? आपा आपा हे बाई आहे की उतरली आणि करायली. काल कोणा चिवटी पडला लागेल ती म्हणून पाठ बसून ते आरशातच पाहिली. 1200 रुपये लावून आलो मी. तोंडाला रुपया खाल्ला नाही, पोटाला द्या. भाऊबीजचे पैसे ते सगळे लावले ते. मी आईला नाही का सहलीला जाय 500 रुपये मागितली होती, बासरला जाय तर दिली नाही मला. इथे 1000 रुपये सुट्टे करायचे. त्या बापाला न द्यायला काय रुगाला काय सरीला द्यायला माझ्यावर डोळा राहते का? मी भावानं पैसे दिले होते मला. उसात काय वाजायलो? ए, कोण झाले? मायला ऐसा नाही आली काय की बा. आई नाही का रानडुक लावून ये. कोण आहे ते? तुझा बाबा डुकर नसला गावाच्या खाली डुकर असेल. जातात की नाही रे, रात्रभर झालं होतं काही भांग काय झालं नुसतं. बाहेर निघते की नाही होय? नाही रे याचा ताल भागवान. भीक बघता बायको मोड त्याचा डुकर. हिला काय खानदान करावं रे, एका दांड्यासाठी दिवस भर बसली येते. मामा म्हणजे काहीतरी खंडानेर गेले होते आपल्या. हा खानदानावर ए बरा खानदानावर चालू ना मग माझा डुकर राव की काय राव बाहेर काय होईल. आणि जायला की रे. बाबा ते रात्री मुकडदमा दाखवला नंबर दिला होता. काढवर टोळीवाले कवा आले काय नाही विचारू त्याला. बाबू रात्री नाही का मी काय 9 आकड्याचा फिट नंबर केला. नवाकडे ते पाहे पाहे याची मुठा मानत घालतो. काढ काढ कोणता होते काढ काढ कोणता काढ काढ काढ. एखादा आगाव दाबून खाऊ का? लागलं कोणाला? आता तू राहिली होती म्हणा कावून मारायली म्हणा. ती आवडीच की पाया कोणतं मला वर फाट. काय वय उमेशराव, काय वय गडबड? बराम काय सांगावं तुम्हाला पचाडी या पोराला काल मुकडदमाचा नंबर घेऊन नवा ताकडे घेतले. कोणाच कामी नाही काय करावं काय नाही. उमेशराव, आपल्या पलीकडे म्हणजे टोळी आहे ना, तिला पाहणं बोलून. अहो ते भीमराव पाटलाच्या वावराची म्हणाले काय? अहो, ते दुनियाचा चढेल आहे मुकडदम. गेलतो त्या फैबी. अहो अवघड झालो आपल्या शेतकऱ्याचं. आपली तोड येऊन गेले, 12 महिने होऊन गेले, तरी कोणी आपल्या दखल घ्यायला तयार नाही. बाबा काय सांगावं तुम्हाला 500 रुपये एंट्री द्या तयार राहा, डबे द्या तयार राहा, थोडे एवढे पैसे ठेवा तयार राहा. काय पतात लागत नाही झाले मग. मामाजी मी तुम्हाला आता सांगितलं ते तोडी हो की काय होते. ड्रायव्हरचे डबे करत नाही मी दोन्ही सांजेला. बापू राहू दे ना, आपल्याला सालभर घरी खाय होते ना ऊस. ए मुका 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 काय सारभर उसच खाऊन राहतो का? रोटी पिठा लागत नाही का तुला खायला? ऊस आहे तर रोट्या बंद करतो ना. नाही तू तसा आहे का? गेलं लांब झालं गेलं त्या वावरामध्ये. एक पत्ता लागला झाला. या पोराला मी राऊंडअपच्या डब्याचे पैसे दिले होते. तनकडतं जसं तसं झालं. केलं काय बाबा? काय झालं बापू? काही झालं नाही. ते आमच्या बांधरलेला बोले इकडे रे इकडे. काय इकडे काय मला रे तोंड करून काय व्हाय खेळ पडायचा होता. झालं का? गलती तर सांगा. रे तोंड करून गलती सांगा म्हणाला. तुला तन्नाचे पोरा पैसे दिले होते कस काय रे? काय होय तनकड दिले नाही की? तरी म्हणालो शेजाऱ्याचं समजा तणकत कर, पण मी इकडे बेचार कस काय झाली? गुंगारी तिकडेच गेलो काय फवारा. अरे पोटातच खाऊन मेला ना रे. उद्मार हातात तरी तू घेत नव्हतं मला. बापू आता तिरी आलो की तुमची भानगडच बघत बसू मी. अरे तुला काय होत होती सुट्टी रे? गावात 17 मुटके हातात तू लावला आता पिताड्यानं म्हणून काय झालाय तुला? अहो बापू त्याचं म्हणणं काय, आपला मित्र आहे, उदारी पदारीत करते. काही जाऊ दे. आपण जाऊ दे. ती तिरी चालू आहे का? याने काय धुऱ्याच्या अलीकडे घेतलं काय? धुऱ्याला लईच खबर फानत लागते मला. ते सगळं तनकड काढून धुऱ्यावर टाकून दे तिकडे. अहो मला एवढं याचं 50 देता की नाही 90 ला? हे पाय चाळ्यात हातात पिटी रे. तुम्हाला एकदा नाही दोनदा नाही 10 खेप समजावून सांगितलं. तुम्ही माझ्या खांब्याच्या अलीकडे ट्रॅक्टर आणलंच कस काय? अरे आताच्या खांबा अलीकडे घेतला असेल तू रे, अजून खांब्याच्या अलीकडे आलं नाही. काही आलो बाबा. नाही तुम्ही प्रेमानं सांगायचे माणसं अजिबात नवा. जेव्हा तुम्हाला कोर्टाची पायरी चढायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला कळेल. एक रा तू किती 50 मागायला तर आता? हा? तू काय करे 100 घे. कोर्ट कचेऱ्या पायऱ्या मी चेक फोन करतो. दाखव लाव काय कथा. बोलो हे मला आठवण झालं. देवाला केला पाणी द्यावं लागतं. पाणी दिलं नाही तर महाराजाला बोलणार. सोडलं भाऊ.
माय कोणी हाय की नाही हो घरी? बरं आपण गाणं म्हणून जाऊ चला. अति मी तुझ्या कोणतरी हाय, आपण जाऊन पाहू. कोणतरी आवाज घ्या. इकडे गाणं आले. कुठे आलो आपण? कोणाच्या घरी? चल बसून चल. इकडे बाबा काय झालं हो? अहो, त्या घरच्या बाईच्या अंगात काय घुसलं की? असं का हो ते आमच्या घरचं सांगू थांब दाखवतो. नाही, नाही, आता नाही झालं. कोणास? कोणते देवीचे गोंधळी करणं झाले, माणसं करणं, कुलसं करणं झाले, तुम्ही कोसकोनात पडितो आज काय? ते तवाच तिकून गेली अगं तुमची आव द्या हो तुमच्या आरतीचा मुटका मोडशील का धरून? बापू ये कापूच्या गाव बकरा लयच करायला आजच्या कापू कापू खाल्ले की रे, चांगला पोटरी खात गेला. आता सगळे बकरे काय लांब करतो काय? बापू त्या नरवाड्याच्या शेणामध्ये आपल्या मिक्स झाल्या ओळखू येऊन झाल्या हो. हे काय आरती झाली रे? जाम केली का त्याला पाय 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 ए थोडं बडव्या ती पाय तर फार खराब आहे रे. देईल वाटलं 3 पिले औंधा धन खात गेला, एकच पिलो दिलं. बापू ते शेळी येऊ लागली ना तेव्हा मी ते जार पडला होता खाली ते उकड्यावर फेकून दिलं त्याचं ठेवतं काय पिलो तरी म्हणालो धन का कस काय दिला? शेपटाळाची जात इमानदार राहते रे. 2 पिले देत होती मला माहिती आहे. बाबा भाई कवा रे. राम रामो. राम रामो राम राम. पहाटपासून बिना भाकरीचे आले असताल म्हणलो म्हणून आज घेऊन आलो भाकर. असं बाबा मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केलं वाटायला, त्याच्यामुळेच मला तुमच्यासारखा युवाई भेटला हो. बाबा, आता काही म्हणू नका बाई. ऐकून कोरकोर कुटका खा या. मऊ आहे का की नाही झाडाव काय की निर्णय घेतला आपण घर धक्के म्हणलो, त्याच्यामुळे 4-5 शेपटाळे घेतले ना. आता वळण होतंय. बाबा पोरगा काही ना काहीतरी अवकाळीपणा करते. थांब उभा राहा, उभा राहा. बाबा ये भाई तुम्ही थांबा. इला दाखवतो. काही ना काय थड्या भरली गंगा मला न्या हो पांडुरंगा. काय भारूड होते आमच्या काळात, आता काहीच राहिलं नाही. ही बाई कुठे गेली? या, लवकर लवकर दाणे खा. जेवढे खासाल तेवढे चांगले दिसाल. गावरान म्हणल्या ना काय विषय आहे का? पोटावर खाऊ खाऊ आता कदराला. काय पहिले कोंबडे ठेवत गेलो, आता हे मांजराची जात ठेवणं झाली. ही बाई बाबा काय होय लिंबा पिंबा हातात घेऊन काय करायली? जरासं तिकडे जळतं नाही तोडून ठेवलं आणि लिंबाई घेतले 2-4 पोटरी करा म्हणलो संध्याकाळची. अरे 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 काय म्हातारपणाचा चढ लागला का? ज्ञानात माती पडली का? सणवार आहे की आज? सणवार आहे. माझ्या ज्ञानात माती पडली. सुकीरवारच समजायलो मी. सुट्टीवर समजायली. बाबा तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे पळापळी मध्ये मी आपल्या बारक्या एवढा होतो म्हणल्या ना, आता मला 70च्या जवळपास झाले. तर पा तुम्हाला 70 झाले म्हणल्यानंतर मी तुमच्यापेक्षा 5-6 वर्षानं तर लहानच आहो की हो. लहान असून मग शेण खायचा काय होणार वाकर? मग म्हणाय गेलं की तोड दिसते मग. बापा वयामानाच्या हिसाबानं मै बुद्धी काम करणं तर इवाई मला आज बोलायले हो. बापा इवायचं वयमान काढल्यामुळे इवाई नाराज झाली काय? गेले वाटायला तिथे लिंबाजो. ए बरा तुम्ही दोघाही जेवण झाले मेळच्यानं होईना रे. तू जाऊ दे. बापू मला एकट्याला आवडत नाही ना तुम्ही चला ना सगळ्या काय होय रे तुमचं अजय त्याचं? कोण देवरावाचा पोरगा आहे काय? हो बापू आणि गोरा काय तुम्ही पटावला जरी पेटवलं काय हो रे बापा पेट व्हायलो मात्र आता नेमकं झोपायला कुठं पेटलंच नाही. आणि बापू मग डिझेल डबीची गाडी आणू का पेटू दाखवून पाय 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 बिना आखलीचा कानार तसा पेटवायचा नसते रे. हे पळून पेटवतात. आणता काय की त्या हिंगोलीच्या सोयऱ्यावनी फॉर्च्युनर बापा काय होते की रे आता? फॉर्च्युनर होते की काय? ऑटो येते की? आता काय सांगा त्या मोबाईल वर पाहिलं त्या दिवशी झोप मध्ये गोर दाना माहिती घेऊन दिला. आता काय करते की काय नाही. कोणा पेटले मात्र पोरग मेलं चक सालपट गेले. टाइम झाला लवकर लवकर आवरून घ्यायला. तुम्ही इथे थांबू नका गेट पैसे थांबा. कोणी कांद्या करेल तिथे गेट पैसे माणसं उभं राहून असतात. राम 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 राम. बराच जेव्हा झाला वाट पाहिलो. या या या. राम 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 काय दुसऱ्या गावाला गेलते काय? नाही थोडस रस्ता चुकला होता. बरं बरं बसा बसा बसा. ए बा उठ. सोय रे करणार आहे रे करणार. अशात कशी पोरगी भेटेल? बसा बसा. मग बापू येत नव्हतं का? बापा येत. ए आले. बरोबर नवरदेव तसा चांगला आहे
पण आम्ही तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे की आम्हाला नवरदेव निर्व्यसनी लागणार, खाणार पिणार लागणार नाही. बापा ते पिवळे आकडेवाला सोयरा काय म्हणाला की पोराला त्या? काय नाही बापू सैरिक माझ्या भरोशाला आणले बरं याला खाणं पिणं जमत नाही. बापा नाही हो काही नाही तसं हा? स्फूर्ती करतो आपण. अरे मग काय रे, हे जातील काय जातीन काय नाही मटन पिटन कोणी खात नाही आमच्या इथं. बापू वावर किती आहे मुलाला? वावराचं का हो, वावर आमचं लिंबाच्या ढेल्यापासून ते आंब्याच्या ढेल्यापर्यंत आहे. आपल्याच माहिती हा तसा हिसाब सांगू नका बापू, नेमकं किती एकर आहे ते सांगा. तसं का बापा 20 गुंठे आहे 7 बऱ्याला, त्याच्यातलं 10 गुंठे पडीत आहे. ते आहे ते खरं सांगितलेलं बरं. उगा तुम्ही हिंगोली जिल्ह्यात जाऊन आमची नाम नाही करसाल वावर कमी आहे जास्त आहे. आता सांगितलेलं बरं म्हणून म्हणाल तो. अपनी पोटरी उधारी कब देने आले? रविवार को देने आले थे तुम? याला बी आता यायचं होतं का? काय बापू पहिलेच सांगितलं ना तुम्हाला खाणार पिणार जमणार नाही. तुम्हाला सोबा पाहिजे टिकला लावून मथारे झाले तुम्ही. नका बाबा येतो आम्ही. राम राम हो बाबा. पंढरपूरला जाऊन माळ घालतो. भावकीचा जाऊ दिला. अहो सोयरे थांबा हो. बरोबर धाडून दिलं भावकीचा खटका घरा सोयरीकीच्या दिवशी. बापा सोयरे झाले नाराज होऊन गेले की ए बरा आणि 1 किलो पटरी झाली. ए बरा अरे तर मग खालच्या कामावर येणं तुम्हाला वाकडं लावा लागा. तुम्ही हे करायला मग मी करायला हे. अरे 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 बोलाव तरी कोण ठोक रे. त्या वाक्षी खोऱ्यानं का जिंदगी मध्ये फुटेल का बाजूला मग याने डिपल्या फोडत नाही तर मग याने काय करतात बापू? त्याला बसली बाजारात हे पा हे पा हे पा आठ पाडी. आजे ना ती डिपल्या फोडायला जोरात काय कार्यक्रम हा काय विचारूच काय यायला लागला. अरे भाई हो वाटाला ए बरा बाबू काढू काय वाटाला रे ते खराब पीस. बेलो 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 अहो बापू जिथे जागे हो मेलो मेलो म्हणाली का? हाते रे हाते चांगल्या थोडी जात चला बापू लय जोरदार डिपल्या फोडायले. घालता काय घेऊन गाव जीव हाय काय घेऊन नगर भोजन. नगर भोजन आर कोणा मला कळते तसं तर तुझ्या घरी पात्र उडालेलं फाईल नाही. एका राहते 4 माणसं जेव घालता की तुम्ही तर लय जोरात डिपल्या फोडायले म्हणून विचारलं तुम्हाला. विचारू नको ते. अरे होय रे मागत या तुलाच बहिणीचं लग्न होतं सगळ्या गावाला जेव्हा सांगितलं ना आम्हाला सांगितलं नाही रे. तरी बापू मी जुलम केलो तेव्हा. गावाला पुढे गेलतास का? अहो मी सांगितलं होतं समजायला मग ते सांगणाऱ्यानं चुकी केली त्याला मी काय करू बापू? काय रे ते तसा तोड चापले पण आमच्या पुढे हटकून या पाहिलं काय ना? तुम्हाला किती समजावून सांगा मला यायचं खानदानच बेकार आहे हो. बाबा कोणाला आपलं दुःख सांगून काय फायदा? हा पाठ पासून मरणाची दाढ दुखायली. 25 वर्ष झाली मग ही मथारी सोडून गेली. या सुराच्या भरोश्यावर जिंदगी काटाव म्हणालो. 8 दिवसाला चालली माहिती. 8 दिवसाला हे पोरग एक ए बरा गीत राहू नाही रे किडण्या जातात. अरे ये ना पण खुल्ला दे ना. खुल्ला नाही बाबा दोघायच्या काय केलते का कुटके? अरे काचे कुठके आले रे? पाठ पासून तोंडामध्ये काय मातोडा नाही. हिंग मरणाची दाढ दुखायली. पोरीला काय वाटायला की नाही? येते की नाही ते? मी तर कटाळ गेलो. बायको मलाची लाज वाटायली. 8 दिवसाला चालली तिकडे काय पैसे नेऊन द्याली काय की घरातले. तिला फोन कर आणि याली की नाही विचार. येत आपली सोय व्हायला झाली कशी? ठीक आहे लावतो थांबा. लाव लाव माझ्यामध्ये लावून हॅलो मला तर आवाज ऐकू वाटत नाही का? गेली का रे बिल? हो गेली बघा. हॅलो बाई हॅलो आवाज यायला का माय? बाय बाय हाच कानात माती पडली काय की तू सगळं बरोबर आहे? येणार होती की काय झालं? अरे 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 काय सो बाहेर काय तुला गाईला वासरू झालं पण कोणा राहतात का माहेरी? राहतात ना. बाप्पा मग आता आज येऊ की नाही? लाडू करायला सांगली काजू बदामाची. काय म्हणाली? हा काजू बदामाचे लाडू. काय म्हणाली? हे का तू बोल. नाही ना बोल. हा बोल पडू नको बदामाची थांब. बाय मग आज तर येऊ की नाही? बापा 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 काय आजकालच्या बाय हो जरा 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 काय झालं की निघाले बाय काय करावं आमच्या सारख्या? मला तर दुसरीच करू वाटायले. अहो काजू बदाम खाली असेल तिकडं माहेरी जाऊन मी जिल्हा परिषद मधला भात खाल्ला असं काही फोन देऊन. बाबा मग काय रे फोन चालू आहे तुला विचारू दे. नाही हो बाबा मला वाटतं काय ठेवला काय की? बाबा मला एकच सांग तू कोणवर येणार आहेस? तुम्हाला सांगायला पाहिजे जरूर ते बाबा दारू सोडत नाही तोपर्यंत मी येत नाही. हा तुम्हाला सांगायला बाबा मला फोन लावून परेशान करू नका. हा बाबा सुनबाई नाराज झाली का? घेत नाही रे. गेली 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 बाबा झाला हिंग तिंग पोराचा टाइम झाला. आता शाळेतून येते हिंग तिंग थांबायला लागायलं. उतरलं की तुरीकडेच पळायला त्या दिवशी. बाबा होय काय की गाडी आली 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 एक बार सुन सुन लागते घरी नसलं की आल्याला काय धिंग धिंग करते मरणाचा मार खायचे कामा. आला का रे? ए कुडास बापू इथं आहो मी. मला आज येऊ वाटणं झालं मी गाडीतच हिंडतो. हा तुला हिंडा वाटायला काय? उदक 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 हिंडा वाटायला का? अरे होय रे इळभर तिकडे हिंडू तू धाईत नाही का समाधानी मला की उतरत नाही मी. गाडीत मजा येते ना बापू. मला लय मजा वाटते. हिंडा वाटायला तुला काय माहिती काय आहे त्यात? डबा होय
हे मिठाची भरली मिठाचे डबे खायला आला रे. तिथं निवड आणि पण भात राहते म्हणून मी घरूनच मीठ नेलं. एका दिवशी मागितलं तर मॅडमला दिलं नव्हतं. हा तू भरणी घेऊन गेला का शाळेत? मला आळणी पच खायची आली होती यासाठी. मग काय झालं, मी त्या दिवशी आळणी खाल्लं नाही का? हा मला आळणी खावा घालत होता. तसं ऐकत नाही. शाळेत तरी जाऊन काय फायदा आहे सांग बरं. ये पोरसाक ये पोरसाक हे पण आणखी ये पोर आणते. घरात जाऊ दिलं नाही माझं रे बापरे, रोडवरच. बाबा तूर तर नंबर 1 आहे. मात्र धुईच काय करते की कुठं करपून टाकते की आता मस्त दिसायली बरं. ठीक आहे बाबा आले का हागून कुठं आपल्या तुरीत बसली होती की लोकांच्या? बापा एवढं मोठं घरचं असताना लोकांच्या कुठे मार खायचा? बापा आपल्याच बसले का? बरं बरं काय घोर नाही. जेव्हापासून हागंदरी मुक्त गाव झाले तशा तुरीच्या शेंगाला गोडी राहिली नाही. बसत राहा बसत राहा. काय विषय होय की वयाचा? हा काय भाई बाई झालं का शेंगा तोडणं? नाही मामाची शेंगा तुला नाही तर कवळ्या हातान. मग चला घराकडे लवकर, मला जाळ टाका लागतील. कुकर लावायचा आहे घरी. बरं पिदाडा कुठे गेलं? त्याचं ते नाव काढलं का पुढे कुण्या मसनात गेली की खणखणी आवडली बेकारा खाली पहाटे. खणकुनी आवडली बाई. एकच चापट मारली की मी त्यातच होतो की. बापा आजकालच्या बायाला चापट आणि बोटाई लावायचं नाही झालं. इकडे या तुम्हाला एक कथा सांगतो कहाणीतल्यासारखं. हिंग तुमच्या लेकीला पहाटे मी पोरांना एकच चापट वडली तन तन करायली हिंगती. तुम्हाला सांगतो आजकालच्या लेकराला चापट माहित नाही. आव हिच्याच मायला मी रूम ना मोडोस तर मारलं होतं. का म्हणता चहाचा घोट दिला नाही म्हणून. आणि मी काय कमी होतो काय? अशीच मला तुमची एकदा फिरून बोलली होती. खूप फुटोसर मारलो. माझ्यामध्ये खिपताली मेली. कोणाच्या कपाळाचा कातोडा घेऊन गेलती. हा खुबाड फुटोस तर मारलं. बापा तुम्ही चांगले आजात होते हो मग जवानपणात. तवय काय केलं असेल तुम्ही? आता एक तुमच्या पोराला लावू दे ना माझ्या अंगाला हात. काय दहा आता सांगतो मग त्याची. बाबा ही बाई तुमची पोरगी मला कायद्याची भाषा करायली. पाय बोकटलं बाप रे. गौराय काय झालं तुम्हाला? बरोबर आहे माझ्या पोरीचं. चालू घराकडे तुम्ही जाळ टाकायला लावू दे ना अंगाला हात. बाकी तू काय त्याची. बाबा सुन बाई तन करत आली नाराज झाली काय? हो कुठं बघितलंय का? हा बघितलंय ना. हो कुठं? चला तुम्हाला घेऊन जातो. हा चला चला. हे बघा सर, हे बघा इथे आहे का नाही? पटपट निंदा. आज पुरा सोयाबीनचं वावर आहे की नाही, पुरं निंदा झालं पाहिजे. आहो चला. हा भाऊ बंटी भाऊ सरपंच आलेत. राम राम. हा राम 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 राम. बसा की सरपंच, बसा बसा. गेल्या बारला जसं मला सरपंच केल्या तुम्ही, तसं ह्या बारी सुद्धा बघा बरं मजाकड. मतदान करा मला. हो सरपंच साहेब, आम्ही तुम्हालाच मतदान करता. तुम्हाला मतदान करून येतो, कोणाला करावं? आम्ही दरबार तर तुम्हाला करता. ह्या बारी सुद्धा तुम्हाला निवडून देता. माझ्या बायकोला सुद्धा तुम्हाला मतदान करायला लावतो. म्हातार थोडी आहे की नाही, सोय झाल्यावर बरं होते म्हणून लागलो. मला चट माहित आहे तुम्हाला काय लागते आणि काय नाही. हे घ्या माल म्हणाले ना, हे घ्या माल. आधीच आणून ठेवलो. भाऊ पॅक बनू काय? बनव बनव. मायला पुरा जीव कदरून गेलाय निंदून निंदून निंदून. आता राडात करूया. हा अबे हे कोण आहे बे? मला काय माहित. अबे बोस तिथं आपली दारू प्यासाठी आहे की नाही, इथं मासी भवल्याने भवाले गो मार चाले की खोपडी फोड मार. आयो मायो छाती बोलली आलं. अरे घर जळाला तर जळून दे ना बाबा. तो आता बाहेर निघायचं ना, पुरा वरपाळा ना तू. अबे गाडी आली तिकडून. अहो तो झाला ड्रायव्हर. इंस्टाग्राम फॅमिलीसाठी खुशखबर. सण पळवायला यायला माहित नाही मी ट्रॅक्टरचा ड्रायव्हर. फक्त मला ब्रेकची माहिती नाही थोडीशी. पुढून वाहन फिन येऊ नये रे. देवा 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 देवा. अरे बापा ठ्या ऑलराऊंडर झाला. अहो तू नंबर 1 गाडी पळवायला 80-90च्या स्पीड. याला कुठं माहित आहे, मला फक्त पळवा येते, थांबवा येत नाही गाडी फक्त. अबे पडून त्याला घ्या ना बे, ब्रेक थांब दे. अहो कोणता होय? मधलं
गाडी थांब गाडी थांब. अरे काय झालं रे? अबे ते गाणे बंद कर, गाणे बंद कर. आणि आपण काय मोहितीला चाललो का सोयरिकीला चाललो? गाणे कोणती लावले बे? अरे माझ्या मेमरीत असेच गाणे आहेत रे. अशी गाणी म्हणजे तू मोहितीचेच भाडे मारतो, सोयरिकीचं एक येत नाही का तुला? बाकीचे भाडे नाही मारले बा, माझं सोयरिकीचं तो पहिलंच भाडं होय. मला सोयरिकीचं एक मारलं. बरं चल जाऊ दे, ते आज मी करतो का मोबाईल गाणी मी लावतो. तू काय बोल ना. तुला खरंच सोयरी गाडी की तू जुलमच चला पोरीच्या घरी? कस काय रे? नाही रे, तू लयच उतावळी की बावळी दिसायला म्हणून म्हणाली. तुला विश्वास नाही का माझ्यावर? आता मी काय जुल्म जाणार दिसायलो काय? तिथे स्वागताला उभी आता फुलं घेऊन दारात. चल बरं जा दाखी तू चाल. कुठे गेली? तू स्वागत कुठे गेलं? पाठ कुठे गेला? पाय द्यायचा. अब मदत असतील. थांब मी फातो. अरे काय पिस्सा रे, भगोण्या एवढं कुलूप दिसायला दररोज आला आणि चाललं सोयरी केला. ओ सैर्यो हॅलो. काय होय सोयरे? पोरगी बघा आलतो. सैर्य कुठे गेली? मालक ते गावाला गेली की हो? मला गावाला गेली. अहो हे तर पोरगी पाहायला घेऊ येतं. तुमच्याच भावकीतून फोन आलता की पोरगा लग्नासाठी पिसा आहे म्हणून. पिसाव मायला कोणत्या भावकीच्याने काढली गेली की पिसाव म्हणून सांगितले. मला हे बी गेली की रे आजची. ऋषी, बोला ना डॉक्टर. काल तुझी हॉस्पिटलला अपॉइंटमेंट होती, तू आला नाही. काल मला बरं नव्हतं वाटत. मग तुला बरं वाटलं मग? हा 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 येतो. हा. कुठे गेली बा? समजा गार्डन पाया खाली घातले. भेटाय तर बोलिले दिसले जरी इकडे असेल का? बाई ती तिथे ट्रेनची गाणी बोलवाई. थांब हिला दाखवी तू. इकून जा ट्रेनचे तू इथं इथं म्हणजे मला काला बोलिलं इथं इथं ट्रेनची गाणी बनवायची. मी इकडे पाहिलो तुला. एकच व्हिडिओ करू दे ना बरं. एकच व्हिडिओ उठलं की सुटलं ते पुरुक पुरुक करायला इथं कानातलंच घालून मोबाईल वर तेच दिसायला. बाबा जेवाय वाढावं लवकर. कुठाना करू नका. फुलं खाऊ काय आता? कथा असते पाहुण्या मंडळींना जेवायला वाढायची. काची खडाला गोडाची अशी पडता आधी पाडपासून उपाशी मारायला आम्ही येतो तुम्ही फुलं वाढायली. बरं नाराज होऊ नका, लाडू खा. येताना काय व्हायला चापाट टाकलं. घ्या हो लाजू नका. जेवणाच्या बाबतीमध्ये मी कवाट लागत नाही. तुम्ही तुमचं चालल्या मी चालले. लाडू फार चांगले झाले. मग कसा झाला स्वयंपाक? नाही तर पुन्हा नाराज होसा. बाबा मी नाराज होता. आमचा नवरदेव कसा नाराज दिसायला. अरे बा मी बुटाडे नेले रे बा, मला भाकर गोड लागेल झाली. हा नवरदेवाचे कुठं काय झाल्यामुळे नवरदेव नाराज झाला काही. अहो जाऊ द्या तुमचं तुम्ही जेवा. बरोबर आहे तुमचं. जाऊ दे. लाडू खा लाडू खा. झोप रे. तुम्ही माय घरी नाही. मॅ डोसक्याला ताप लावू नको. तुला कमाने देतो. नाही ट्रॅक्टर बाबा ट्रॅक्टर 250ला राहते रे. बाबू 250 म्हणजे किती हो? बाबा निळ्या कलरच्या 2 नोटा आणि 1 50 हिरव्या कलरची असे असतात 250 रुपये. बाबा काय चाललं हो? राम राम राम. बापा तुमचा काय नातू खराब आहे हो. नुसता वाज घाण सुटला हो. बापा मला आला हो नेमका अंगणवाडीतले वटाने खावला. काय झालं बाबू? ए हागणे काय बाबू माहीत नव्ह मी. हे असं लई छान आपण पासून मळवून घालेला आहे. नमस्कार बे. नमस्कार. ए बापा मी लेकराला मार नको रे. कालच चतुराबाईच्या नाताने मारलं. बाबा चतुरीच्या नाताने मारलं का? फार अवकाळे होते पोरगा हे ऐकत नाही. बापा आमचं तर गावातच राहणं मुश्किल झालं. कोणी आले बड बड बडवाले. बाबू याची दोन गाव मी बडवत नाही. तू पाय 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 अशी 2 जन्मावर राहते काय पडत असते अशी. काय उमेश राव काय पहिले दोस्ताने आपले एका डब्यात हागाय जात गेल्या की हो. बाबा आजकालच्या लेकराला आपली सर येते का हो? आता ज्याची त्याला बिस्लरी घेऊन चालले तर. बाबू मग त्या दिवशी तुम्ही आलं काऊन तांब्या घेतला? आपण एका तांब्यात दूध होतं की. आता काय जास्त नाही. एका ताब्यात तू काय एका डब्यात हागायला. बाबा खोडली की काय रे? ए बरा तिला जरा ढेकळावर घास बरा नाही. घास बरा. बाबू घासू काय ना? बापू आली वाटत हो. बाबा धार आली की नाही पाय बरा. आली 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 का? वाटतच आहे. खांबा को ट्रॅक्टर वाल्यानं पाडला नाही हो. ट्रॅक्टरवाल्याला वाटत याला म्हणून नाही. मी काय करायला मागे का मच्छी भाजायलो काय पाडून टाकतो आज. ओ बापू अरे ते दुधावर काय करायला की ते शेजारी नाही म्हणतो काय होय. याचा लईच वळंबा झाला माझ्या देवरावचा. बापू यायला आपला हिसका माहित नाही का की पहिल्या शेजाऱ्यानं कटाळून निघलं यायला वावत. चला बरं दाखवू द्या याला. हो चाल चाल. ठीक आहे कुराडा मी काठी घेतो. चला. ए मला देवराव पाटील म्हणतात. किती आणू दे के त्यांना 1000. बाबू ते अवजाले खराब आहे. कुडार घेऊन इकडे चालले.
ए बाप्पा आम्हाला काय 12 भानगडीचं वावर माहित नाही रे. एकदीच वावर घेतलं की रे आम्ही. एकदीच घेतलं नाही म्हणतो विचारलं कोणाला. चौकी पण मोज वावर आणि मला दीड बुचका घेऊन ठेवलं मला बोलायला का? तेवढं बोलवलं ना वावर फुकट घेतलं का नेट पैसे दिले. आम्हाला काय माहित तुम्ही नेट घेतलं की फायनान्स केलं होय बापू? ए यार मुक्का रे ते का वाहन व्हायची त्याला फायनान्स करायला. देवा देवा म्हणता एकदीच घेतलं. तुम्ही का म्हणून आमच्या जीवाचा उपदेश मानला रे. करून खाऊ द्या की रे आम्हाला. करून खा ना. आम्ही काय तुमचा गॅस घरी आणून ठेवला काय आमच्या? 2 मिनिटं मोकळं चला याला दाखवतोय आम्हाला टांगल्याला. बापू मला टाकले ए बाई काय त्या पोराला शिकवायची केली की नाही. निवड आल्यावर गेलं पोरगं. ते आमच्या खानदानीला सवय तुमच्याच खानदानीला. ए बरा गेली खानदानावर गेली ते बाई. आपले 4 गेले 5 वरले जाऊ द्या तिकडे. भांडण करू नका. आयो मायो कोणी वाजा नाही करणार. आपला अंगठा घ्या बरं. मला काम आहे जायचं. राजाला नंबर लाईत ना कांद्याला नंबराला. मला नंबराला काय केलं? अहो गरबाला करायला घ्या द्यायचा आमचा. हा ये रे बापू ये. कोते आणले नाही का तू? अहो पोते सापडत गेले हेच उचलून आणलं मग. अरे बापा ये रे काय या. हेच म्हणाला आपला अंगठा नाही घेतला की चेक बंद करतो. अंगठा लागण झाला बदल अंगठा लागलं ना. मला माहित होतं म्हणून तर मी समजा सामाय संगत आणतो. आता लागत नाही. पहा लागण झाला. माझ्या हाताची कोणतीच लग्न झाली का? नाही लागण मग पायाची काय मग? हा रेडा झाला का पाच अंगठा कुठं लागते का? घरच्याला वाट लावून देता. माझ्या घरच्या धाडून द्या. अहो घरी मशीनच देतो ना. इथं काय काम आहे इथं? अरे बा सगळी जेवायची इकडे. जेवण आहे मला? या बा. हो म्हणजे बूट बूट आली बूट काढ येतं. राम राम करायचं बस पण तिला जरा अरे जेव्हा आला की मारा आला मला. इकडे काय झालं? आणणार की नाही टाक. आणतो एक पॅक. अरे हे दारू प्यायची जागा आहे का रे? हा जेवणच जात नाही. पॅक घेतलं की जेवण त्यावर जाते. हा आजूला अरे हे काय केलं बे मग जेवणच राहिलं ना. मोह झालं तर समजायचं झालं. उठा आता तुम्ही चला. चला बसायला उठा आता बायाची पंगत आहे आता. बायाची पंगत आहे. अहो 2 घास खाल्ले नाही या बिलाड्याला पत्रवाळी वळली. मग जेवणच झालं नाही की. ते वाढत नेऊन द्या वाढत. 2 दिवस झालं जेवलं नाही काही. पंक्तीच्या बाहेर. 4 दिवस झाला या पाटलांनी जेव्हा सांगितलं म्हणून मी जेवलो नाही. गुलाबजामुन होते म्हणून आणि या बिदाड्याला कार्यक्रमच केला. तुला धाब्यावर जीव घालतो चल. आलो. पाहिला पुण्या दिवशी बायको मार खाऊ घालते की लोकांच्या शेंगा चोरून आल्या पाहिजे आमची. अया बायकोला कोण सांगा कदर आणला. सकाळी आमटी दुपारी आमटी आणि संध्याकाळी पुन्हा सोल्याची चटणी. कव्वा संपत्ती की हे सीझन कदर आला आहे. दात नाही का रट्ट्या रट होऊन गेली बाबा रे. कव्वा येते की आमच्या पोटरीचा सीझन काय होते की. हे कस काय पण हे बी शेंगा चोर आलं काही. अरे ये पळू नको. मी बी शेंगा चोर आलो. मी आलो. अरे मग साडभाऊ झालो की आपण. ये निमे घेऊ शेंगा. गेलो आपलेच माणसं राजा. कदर आला तोडून. मग सुमित्रा काय 31 डिसेंबरचं नियोजन तुमचं? बाबा काय नाही नियोजन रे. बायको म्हणे रट्टावून शेंगा आणा म्हणे 31 डिसेंबरला. सोल्याची चटणी भाजी हेच करून खाऊ म्हणे. एखादं आहे त्या दिवशी काय मटण बनत नाही काय नाही. अरे एखादंच असलं तर काय झालं. व्हेज हॉटेलमध्ये जाऊ ना आपण 31 कराय. हेच भाई अरे ते नुसत्या गुळमट भाज्या राहतात. आपल्याला कसं झणझण लागते. सकाळी अशी आठवण आली पाहिजे त्या भाजीची. अबे ते दातर नाग्या नाही का रोजही व्हेज मध्ये खाऊन आले मनीला ठाटेलून. तिथं सुरजकंदाची भाजी आहे ना हाताचा वास घ्यायला मला लय भारी चवदार अशी टेस्ट आहे म्हणजे. मटणाची भाजी काय तू डबल मटणाची भाजीचं नावच काढत नाही म्हणे. इतकी भारी भेटायली मला भाजी. आता कोटा आहे रे ते हॉटेल. अरे हातगावला आहे आपलं मनीला ठाटेल. चल तोंडावर फेकतो. आमटी खाऊन कदरलो रोजही बी. खास आपल्यासाठी मल्लीनाथ हॉटेल घेऊन आले आहे सूरजकांत थाली ऑफर. फक्त 250 रुपयात अनलिमिटेड. इथं रेडी झाली आपली थाली. थालीमध्ये तुम्हाला पापड मठ्ठा गुलाबजामुन चपाती भाकर तंदूर राईस हे मिळत आहे फक्त 250 मध्ये. फक्त मल्लीनाथ हॉटेल. टेस्ट 1 नंबर आहे. या हॉटेलमध्ये कॅफेची पण सुविधा आहे. इथं पिझ्झा वगैरे मिळून जाईल.
तर एकदा अवश्य भेट द्या. यांचा पत्ता आहे गजानन महाराज मंदिराजवळ हवा मिळणार प्युअर व्हेज रेस्टॉरंट, हदगाव, नांदेड रोड, हॉटेल मिळणार. आपलेपणा करू नका, लगन लागाल हो, बसा गाडीत मला. बाबा येऊन बसलं काही पोरगं. तुमचाच पता नाही, आम्ही किती वेळ झाले येऊन बसलो, नुसता चापलेपणा सरत नाही तुमचा. बाबा प्रदीप मला बोल नको बाई, बापाला बोल. आता निघायच्या पुढे पुढे हागण झालं, आता टपरेल घेऊन गेला. यायला तर बोलण्यातच लाग नाही हो. आता का हगाय जाऊ नको का, पोट झोपून आलत मग. काय शोभायला का हो तुम्हाला? मलाच लवकर बोलून घेतलं तुम्ही, तुमचं झालं नाही. चला की लवकर, तिथं गाडीमध्ये सीएनजी सुद्धा भरायची आहे मला. बरं बरं बरं, बाई, बस, बस. CNG भरायची आहे ना पोराला, चला. बाबा मी घरून जेवून निघलो नाही की कसं की मला खतखतच करते म्हणून मला अशा गाण्याचं वाटत नाही. आपला आटोच बरं आहे मस्त. असं का बाबा, त्या गोळ्याच्या दुकानातून मला पोट थांबायची गोळी घ्यान पाहिलंय कसं खतपत करायला म्हणा. बाप्पाचं हागणं आणि बहिणीचं वकणं हे सरत नाही म्हणूनच तुम्हाला कुठं लग्नाला न्यावं वाटत नाही. चार चौकात मग इज्जत घालता तुम्ही असं करून. बाबा प्रदीप आता कसा बोलला, वयाच्या तोंडानं बोललं तर फडफड फडफड विचार लागतं का? बापू झाले की नाही हो तुमचं? सीएनजी टाकायची आहे, पैसे द्या बरं मला. बाबा बरं बरं बरं, देतो पंपावर उभी कर. बाबा भाई, बाबा मरणाची रांग आहे की हो, येतात लगन लागते आपलं. बापू काहीच उशीर लागत नाही, 5 मिनिटाचं काम आहे. एकदा सीएनजी टाकलं म्हणजे मोकळं. असं का बाबा, टाकून घे मग, मी अंग टाकतो जरा, रात्रीची झोप आहे मला. बापूला उठवा, सीएनजी टाकणं झाली म्हणा. भाई ओय भाई, सीएनजी टाकणं झाली, मंगल कार्यालय आलं. बाबा किती वाजले हो? जास्त का उशीर झाला नाही बापू, फक्त 3 वाजले तर. 3 वाजले. गेलं लग्न नाही गेलं, सगळं गेलं. आता काय दिसतंय उठायचं का? चला घ्या गाडी. बाबा म्हणजे आता आलो तर आपण जेवण करू. लाडू गेले मला बुंदीची. हा, अरे 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 अरे, काय फनान घ्यावं रे, हे मोहत पटलं पाप व्हायची. नाडू नंबर राहिली पुढं. टक्क लावून काय पाहायला? मायला म्हशीला सुद्धा पाय आले, मात्र मला येणं झाली. म्हशीच्याच पोटी जन्म घ्यायला लागत होता काय? तीनदा पाया तरी येत होती सोयरी. वार लग्नाचंच करा नाही, तो लग्न होत नाही. मठावर जा तू, मठावर. सारा देश नर की खाई में झोंका जा रहा है और ये साला पूछता है किरीस का सुनने का गाणं. बरं झालं पोरं तुम्ही शेकोटी केली ते. मरणाची थंडी पडायली, नाकात घातलं तर कुल्फी व्हायली. तुमचाच उपकार आम्हाला शेकोटी करायला. बापा कस काय रे? अहो हे कुठं मेहनत करायला गेली, आपल्याच घरचं जळतण होय. घरचं जळतण होय का? ते पोरगी बेजार व्हायली, जळतण आणू ती डोळ्यात माती गेली घालो काय नाही असतो. थंडीच्या घरी पांघरून झोपायचं, इथं हातपाय वाकडे व्हायले, थंडी तिथं कुठं बोंबलत आले तुम्ही? वा घरी. खूप छान आज मयात लेकीन आणलेला होय. फार लेट तर कटी आहे बुवा. ते जाऊ दे रे बा, 12 वाजले, चा घराकडे. 7:30 जाता येते ना, काय गडबड करायली. 12 वाजले. 12 वाजता जाऊन झोपतोस का? अरे रात्र पाणी दिलेलं आहे वावरामध्ये जाऊन. पहाटे 4ला जाणं लागत गेलं वावरात. बापू नामा भित्राय, जाऊ द्या त्याला, काला जबरदस्ती करायली. भियाचे होतं ते वाटत ना. याचं काही ऐकू नको, बस तुम्हाला सांगतो पोरं बसा. त्या साली कॅनबाचं वावर केलतं पाय, रात्रभर चकव्यानं हिंडवलं मला. असा जाळ करून बसले तुम्ही. आम्ही 1 साल तुम्हाला सांगतो दिवट्याला शेकत बसलो तिथं. बापू ड्युट्या म्हणजे काय? दिवट्या म्हणजे 4-5 दिवे असे वाऱ्यामध्ये उडतात, गव्हाला पाणी देत आणि त्याला शेकायचं असं. ते मग फार फेकाफेकी करते. चल रे तू. तो काय म्हणला? जाऊ दे. चला ते पोरं गेले तर आपण किती वेळ शेकत बसा. तुमच्या काळातल्या गोष्टी त्या पोराला काला सांगायली? मरणाची भीत्री आता ते पोरं वाटण एखादं भिवून पडलं एखादं तर. असं का? काळात असे किती भूत होते, दिलो नाही मी कोण्या भूताला. बाबाला काय झालं पडायला? तू हस का? करा नुसत्या भूताच्या गोष्टी, बड्या बड्या बाता. बघा आचार्य, हे 2 पिपे तेल याच्यात याच्यात विकून घ्या. गाव जेवण आहे बरं. फक्त एकच गाव? शेजारचे बी गाव जेवते त्या 2 पिप्यातून इतक्याच किलोभर साखर मध्ये. अरे मला म्हणले गावातले लोक जगदेराव चांगला आहे म्हणून, मात्र ते माझ्या सोयरा म्हणे लय चांगला आहे, इधर बातला होय म्हणे हे आचारी. अहो एकदा जर आपल्या हातचा स्वयंपाक खाल्ला ना, डबल ते माणूस घेतच नाही, म्हणून जास्त माणसं जेवतात. डबल घेतात. थांब त्या बाबाला फोन लावतो. कसा लावून दिला रे आचारी हे? घरमाला कोण आहे इथे? बोला. बरं या लिस्ट मधलं जाऊन समायना ना, तेरवीचीच निघाली कोंडोबाच्या. अरे तेरवीची नाही रे, शुभ काम आहे आपल्या. मोठा आहे टेंट वाला, त्यानं काय आचारी लावून दिला बाबा मला हे. अहो या चुनाचं काय खावड्या करायचं की आपल्याला काय करायचं? लावती ह्या गालाला आणि माझ्या गालाला. बरं लावतो. बाब्या कुठे गेलो ती? काय आचारी लावून दिला बाबा मला त्यानं? आपण लय डेंजर आता हाताला मध्ये काढतो. हो द्या तू होय बरं घराकडे, आणि आमची काढतो बुद्धी आता होय तू घराकडे. राहायला मला काय आचारीपणा जमत नाही काय की उद्यापासून तेरवीचे स्वयंपाक करावा लागतो. हे काय भेटतंय गावात आता बाई सरपंच? केवढा आहे पटेल उद्या? वॉर्ड क्रमांक 2 मध्ये 300ची लीड होती काय? साधारण गोष्ट आहे काय?
बाई काय झालं? कोण इवाई होता का बापा कुठं खाली खाऊ काय की सपन पडलं हो सपन पडलं तुम्हाला तर जान जवान लेकरासारखे दिवसात स्वप्न पडायला काय की नाडा फिडा बांधायला लागते काय? बाबा नाड्या फिड्याचं काही नाही हो सपन फार साजरं पडलं सरपंच झाली मला सून मामा म्हणजे कोण सरपंच झालं बाई तू सरपंच झाली म्हणून मला सपन पडलं फार साजरं वाटायला तर टेजवर तुला सत्कार झाला म्हणा गावातल्या चांगल्या चांगल्या बाया तुला हार घालायला म्हणा फार बरं वाटलं होई भाई असं का? बाई उभा राहतो का माया मी शाळेमध्ये होतो तेव्हा मॉनिटर होत गेलो त्याच्यात मला लय आनंद होता ना आता सरपंच झाल्यावर किती होईल हो? काय झालं हा म्हणजे सरपंच बनला म्हणे मी सरपंच झालो म्हणे त्याच्यामध्ये काय सरपंच आय तो तोंड तरी आहे काय सरपंचात तुला नुसतं सदस्य उभं केलं तीनदा पडतो तू बाया सांगा समद्या भांडण करतो गलीतल्या सरपंच झालो सरकारच माणूस असा ऑफिस आहे तुम्ही कोणते सुद्या रोज तुमचे कपडे धुताना रोज मटक्याचे चिठ्ठ्या सापडेल मला सांगायला तोडवरी करून बरोबर आहे बा. अरे मला सपन पडलं रे तुम्हाला सवण पडलं मग कवाच होत नाही सरपंच हे मामाजी याला स्वप्नातलं तरी ऐका वाटतं का मग चांगलं झालेलं नाही नाही तुला केदाच लागते तुला काची कमी पडली हे पाय सोयाबीनच्या तेलाच्या कॅनी आणतो साड्या ढगभर आता तुला काची कमी पडली का रोजानं गेली का कोणाच्या तुला रोजानं वाटा लागते हा? बाबा सपना मला पडलं आणि रट्टे सुनबाईला बसले बेशक मराठी काय सुनबाई नाराज होते वाटायला बाबा सगळ्या गावाच्या आवा येऊन शेंगा घेऊन चालल्या काय सगळ्या घेऊन जाऊन काय नुसत्या खुटाण्यात ठेवतात की काय की या इवयाचं तर जरा लक्ष नाही भाई बाबा 2 घोट मुतालतो यालो जरासा दम धरा. बाबा आले तर कमी जास्त 15 खेप मुता गेले वला चला लोक सगळे शेंगा धुवून घेऊन चालले काय काल काय म्हणतो सगळ्या गावाच्या आवा येऊन शेंगा घेऊन चालले ना अहो तुम्हाला काय सांगू मा भगंधराचा आणि मुटकड्याचा प्रॉब्लेम एकच झाला त्याच्यामुळे मुत नाही आलं. बाबा बाबा गावातल्या डॉक्टरला दाखवता गोळे बंगाली पण दाखवू आपण. बाबा कोणाच रे बापू बापू तुमच्या दुरीमध्ये कोणती बाई शेंगा तोडायली बाबा शेंगा तोडायली बाबा ही भाई रेंगून ठेवले तर तुम्ही थांबा मणक्यातून मोडू टाकीला. कोणा बाबा ती पलीकडल्या वळीमध्ये आई एवढा गोटोडा भरलं त्या बाईनं बाबा एवढा वाटडा मी कशाला आरशात पाहू ग मीच माझ्या रूपाची राणी कशी तोडायली? मेरी बाई हाताने मारते कोणाची भाई हो टकल्या सटवाची सोनं होय वाटायली पा होय काय की रेंगून कोण आहे हे कसा? पाहू द्या बाबा तुम्ही मारा बापडे लेकिन 1 सेकंड. बाबा तुमची लेक आहे की हो बाबा उगाच मारायला बाबा जाऊन मारलो इतकं मला हा बाई तू आज काम आहे बाबा कल्टी मारलेली बरी मलाच माझ्या लेकीला मारायला आणि पाहिला आणि पळाले का? बाबा लेकीला मारायला लावल्यामुळे इवाय नाराज झाली काय की हो द्या बाबा इथं मला एकट्यालाच बसलं पटच येतात की आपल्या काच पार्टी चालू आहे गेली त्या पोराला भेव घालतो आणि एकटाच खाऊन घेतो सगळं बाबा या ना मला भेव वाटायला इथं म्हणाल शिजलं का पाठवून डायरेक्टच खातो शिर काय झालं तुला बाबा तिथं कोणतरी आहे कोण आहे तिथं हे कोण आहे चल चल चला काय माझं करायचं जेवाय बोललं नाही म्हणून असं भेव घालून खात्यात का लेकराला तो काम का तू पोरग दोघच खायचं अरे सांगितलं नाही म्हणून चेक भगवान लांब केलं माळकऱ्याचा घराणा आहे की रे सोपते का तुला अरे भुकाच्या पोटी तुमचं खाल्लं हे काहीच धड नाही तुम्हाला हा गावरान चारतो दमका मुर्गा मटन थाळी चिकन थाळी आणि स्पेशल डवारा मटन सुद्धा बापरे माझा हात चेक लांब केलं तू बाबा आपण उद्या नाही का रोट्या नेऊ नाही तर आई मारते रोजे रोट्या नेली म्हणून हो केलीच का लहान गोष्ट अरे रोट्या नाही रे तुम्ही काहीच घेऊ नका फक्त आजच्या दिवस दम खा उद्या सकाळी तुम्हाला नेतो तिथं चला चला ए आज नाही जायचं उद्या हॉटेल रानवारामध्ये आपल्याला व्हेज आणि नॉनव्हेज मिळून जाईल. इथे फॅमिलीसाठी स्वतंत्र बसण्याची व्यवस्था पण आहे आणि स्वच्छ सुंदर रम्य वातावरण इथे मिळेल. स्वच्छ किचन, अनुभवी स्टॉप आणि लवकर सर्व्हिस देणारा. आणि इथे ड्रिंक अलाउड नाही. जेवणासाठी स्वच्छ आणि सुंदर कॅबिन. हॉटेल रानवारामध्ये स्पेशल चिकन थाळी 220, स्पेशल मटन थाळी 250, स्पेशल फिश थाळी 220 आणि स्पेशल अंडा थाळी 180. यांचा पत्ता आहे नांदेड हिंगोली रोड, बार्डी टोल प्लाझाच्या बाजूला, हिरकणी बायोस्टिकच्या समोर, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. मी पण जेवण केलं, तुम्ही पण या. माझ्यावर तर काय रोग आला की काय नाही की टोंगऱ्याची वाटी अशी फट करायली फेंडरी काय गोळी आली माग त्या बाळापुराच्या डॉक्टरानं चिठ्ठी दिली कोठा की नांदेड आज आम्हाला इळभर इनला मात्र दवाखाना सापडला नाही. बाप्पाचं दुखणं माझ्या मुलावर आलं हे काम होतं का बाया माणसाची करायची पिंकर जोडणं पाणी लावणं मग कोणी
काय की बाई बायो इकडे ये माय. धर्मशाळेसारखं झालं काय की उठला की कोणी येऊन नाही जायला घरात बाया माणसं आत. ए बाबिया अरे काय माणसं म्हणाली की ढोर तुला अरे काय म्हणायला माणूस येत बापू तुमच्या घरी झोपलो येऊन मी रात्री. अरे काय तुला सुमार पडायला का रे तुमच्या घरी येऊन झोपलो का म्हणा. त्याचं काय झालं बाबू रात्री माळेगावला गेलतो कॅबिनेट फॅस्ट्री 2 वाजले यायला येऊन झोपी गेलो काही चुकलं असेल तर खेटर मला. अरे 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 तरी म्हणायलो रात्रचीच उतरली नाही काय की सोन्यासारखे लेकर बाळा हात बायको आहे काला आगाव धंदे करायचे. बाबू लेकर बायको सगळ्या गोष्टी मान्य आहे का फक्त वहिनीला 1 कप चहा करून द्यायला मी जातो मी आम्ही घराकडे. वहिनी चहा करा बरं 1 कप. तू बरोबर आहे माझ्या पोरीला सांग तू काय चहा करा होय घराकडे जातो हो माझा तुमची पोरगी भंडार आहे गाव थोकायला मला भटाने हाय भटाने हाय आता गावातले पिताडे बोलायले काय सुमित काय गडबड होती गडबड दिसायला. बाबा सकाळ दुपार संध्याकाळ नुसती आमटीच व्हायली हो त्याच्यानं लई पोट बिघडायला. पाहू द्या काय जाऊन येतो जरासं. अरे थांब तुला माहित आहे की नाही उद्याच्या बापाने लग्न झालेली बाई आणली म्हणे. काय सांगायली होती ती प्रॉपर्टी. अरे हो बाबा संडास राहू दे आधी त्याला तिकडे जाऊन पाहू. याव तशी होती नाही तर त्याच्यावरच्या बेकर निघाली नाही मारायची काय चाललं आजी ऐकलं ते तुझ्यापाशी पातलेलं झाकत नाही हे खबर का झाकल तुम्ही तर गावातले खबरी व्हा. आम्हालाच का ते आज तक न्यूज वाले. बाबा ते जाऊ दे ते आज तक हो आम्ही बरं ते बहिणीचं तोंड तरी दाखवा आम्हाला. बरं बघायचं तुम्ही बघल्याशिवाय जातच ना. ये ग भाई बाबा पहिल्यापेक्षा लई डेंजर आहे काय की हो. बाबा नंबर 1 जोडा जमला की होई असू दे बाय अक्षर रे 19-20 चा फरक आहे कसं प्रमाणे. बाई तो नाव काय आहे रात्र बसून अशा पुस्तकात झाले काय नाही बोललं तर झाली शब्द आहे. बाबा नवीन आहे पोरगी लागत अजून दुसरा काहीतरी विचारू. बाई तुला हे नक कोटा भेटला माळेगावच्या जत्रात. बाबा याला उत्तर हे नेमकं हे होई काय बाई दारूच्या धुंदीत बुकीच केली शांती चांगली होती बाई. मुकी अरे नंबर 1 झाला मूर्तीला अभिषेक कर ज्याची बायको मुकी ते जगात सुखी. मायला यायनं धुरा इतकुसाच केला आणि मी एकटाच हाव काडी मुडी आणि तिघं भावा ते यायला बोलायला येईन काही. एकानं आणली छेडी इकडे मला काय समजा वावरच घेतात काय. ए ते छेडी उसात आली ना मया काय नाही ते जरा छेडी आली इकडे तेच म्हणलो. माझ्या तिघ हात त्याच्या नादी लागत नाही बापूला घेऊन येतो. अरे बाबू काय झालं रे. ती सत्वा अर्जाची काकी रोजही भांडायली धुऱ्यासाठी तिघ हात मी एकटाच हाव. अरे मी हाव ना मग बापू तू पहिलाच मोठा हसन तुला कुठे नेऊ तिथं भांडणार बरं का अरे मग ह्या जेवण पण इथलाही भानगडी केला आम्ही. चला बरं मला काय आठवण झाली तुम्ही चला लेकराला मारता का बापूला मारलं आता तर तुम्ही मेले रे ठीक आहे. काऊन बम अरे बाबा काटते लई जहाल तुमचा. अरे दादा या पिदड्याचं ट्रॅक्टर काला लावलं. अरे सकाळी रामपाऱ्यात 1 क्वार्टर देऊन 200 कमी ठरवल्या. काय म्हणले पिदड अहो आपला नापेला लय मोठा कॉन्टॅक्ट आहे. गेल्या नंबर लावतो तुमचा गेल्या हिवात झोपू देत नाही तुम्हाला.
काय लबडाव बाबा, गण्याच्या भांड्याचा आपण माल नेला तर 4 दिवस नंबर लागला ना, हिवातच झोपलं आणि म्हणाले पहिला नंबर लागते गेल्या का बे, भाडं लागूच तर तसंच म्हणावं लागते, तिकडे हिवात झोपता. बापाचा म्हणाला आणि एकटाचा म्हणाला. अरे बापा काय झोपाची आणता काय म्हणते ते? ते ट्रॅक्टर आणि माल चुलीत घाल, मी चाललो. बाबा दोरी बांधायची नाही का? अरे 7 कट्ट्याला द्या बापान दोरी बांधली होती का रे? हो बाप्पा जाऊ का काय ए जाऊ दे काय काय लावते? बसा. या आला कर ना बरं आपला. नाही आला ओले हिवा जायला. बरं तू काय रे हिवाने? निवांत आहे यार, एकदम निवांत आहे. ओय, निघा, जपून आहे. अरे रस्त्याने चाललो होतो ना, अचानक वाघ आला ना समोर. अरे निल्याने अशी खतरनाक कट आणली ना, साईडने गाडी नेली. निल्या नसला असता तर मेळच असतो मी आता. वाघ माग लागला, वाघ माग लागला. अरे वाघ मागं लागला होता आमच्या, माहितीये का तुम्हाला? अरे एक गाडीला फक्त 4 गेर आहे, 5व्या गेअरवर टाकला ना निल्याने गाडी, अशी खतरनाक पळवत होता माग आमच्या माग. आम्ही वाघाच्या पुढं बाबो लय खतरनाक अशी डेंजर पळवत होता ना गाडी. तुम्ही बघितलं असताना एवढेच झाले असते. वाघ गायब झाला, वाघ गायब झाला. गायब झाला मागून गायब झाला. आणि मी असं मागं बघून पाहिलं तर वाघ गायब झाला आणि पुढे पाहिलं डायरेक्ट आमच्या पुढे येऊन थांबला. खतरनाक निल्याने डायरेक्ट 6व्या गेअरवर टाकली, त्या वाघावरून गाडी उडवली. बाबो लय खतरनाक किस्सा झाला, काय सांगू. आपल्या अंगावर उडी मारली होती वाघाने झेप. कधी शिफ्टी नव्हतं की अरे शेपटी धरली ना वाघाची गाडीवरून उतरून, असं गोल 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 फिरून फेकून दिला वाघ तिकडं. साधा सुद्धा नको समजू आपल्या भावाला. लय खतरनाक किस्सा झालता. जिवंत राहिला असता का? मी नसतो जिवंत. घेऊन असला असतो ना, आम्ही जिवंतच राहिलो नसतो. बाबा ऐक रे, इकडे दादी सांगा. ए बापा बाबू गेला तर मी अण्णाचं बोरी सांगत लग्न करणार आहे. दाजी आता तुम्हीच पोरगी द्या, नाही तर मग पोरगासाठी आहे ते 2 एकर तुमच्या नावानं करून देतो. 2 एकराची बात नाही, तुम्ही 4 एकर वावर दिलं तरी मग मी पोरगी देईना त्याला. आता मी काय करून घेतो. दादी तुमच्या पाया पडतो, बा तुमची पोरगी द्या, नाही तर पोरग जाते. तुमच्या पोरीच्या बाई मग पोरग गेला रे. कट्टारी झाली आपल्यासोबत, कट्टारी झाली. काय मला माहित आहे ना भाऊ, काय माहित आहे तुम्हाला? त्यांच्या भलेसाठी काय नाही केलं मी. चिकन मटन दारू काय नाही केले. कुठे कमी पडली होती माई. साहेब तुम्हाला राग येत असेल तर एक बोलू का? बोल. आपण 5 वर्ष काही कामच केलं नाही हो, म्हणून आपण पडलो. काम केलं नाही अबे काय लबाला तूच सगळं होता की रात्र दिवस रस्ते केले, गट्टू केले, बोर पाडले. गट्टू केले, बोर मारले. स्टार्टर आहे तर मोटर नाही, मोटर आहे तर स्टार्टर नाही. 4च गट्टू बसले आणि फोटो काढून गेले तुम्ही. दुसरे म्हणायचे अगोदर तूच म्हणालस का? तू हस कोणाला नेमका त्याच्यावर मग. आय साहेब तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही. अहो तुम्ही माझे गुरु हा गुरु. मी जे काही खायचे शिकलो ते फक्त तुमच्याकडून शिकलो. अहो माझ्या मोबाईल मध्ये वॉलपेपर सुद्धा तुमचाच आहे साहेब, तुमचाच आहे. यायला तर दाखवतो डीजे वाजवायची का घरापुढे? घरापुढे डीजे वाजवायची. आता तर मग कोणावर विश्वास राहिला नाही, घरच्यावर राहिला नाही, बाहेरच्यावर राहिला नाही, कोणावर तुझ्यावर तर कसंच नाही रे. अरे नाही कोणावरच नाही रे. परत झालं मी तुम्हाला मतदान केलं नाही. काय झालं बाप्पू? अरे काय तुला काय डोळ्यात मातोडा गेला का काय? फुफुंडा केलास पुरा माझ्या अंगाचा. मया गेली नाही तुमच्या गेली. अरे काय वर येतो तू घेऊन सांगायला, मग ह्या गेली तू या गेली, पुढे भाऊन चालायचा मुका त्यानं त्या नुसता दुर्टा केला. तुम्हाला कोणी सांगलं या रस्त्याने यायचं? डांबर रस्त्याने जावं की? बापा पाहुणा पोरगा तर रगेला दिसालय. अरे काय थोपाड घेऊन सांगायला डांबर रस्त्यानं जाण कोण्या किता? तुला कोणा सांगितलंय दुटकाड घेऊन इकडे यायचं धोरट्याला? तिकड म्हणाले का बापू? बरं या दमाने या मागून मग. या आता धुड्यानं नाच करता का गाडीचा? काय म्हणाले माझ्या गाडीला?
बोला बापू काय म्हणता? बाबा टोळीवाले भेटले नाही, पहिलेच माती झाले, टिपरे पडू देऊ नको मायो. बनबन आणू का बापू? आमचा मला काम करतो, तुम्ही जा बरं तिकडे. बाबा भनभनी ना रे, साल झालं पाणी घालू घालू उसमोटा केला लेकरासारखा, तसं बोल नको, टिपरे पड नको मैं. तुम्ही जा बरं तिकडे, मी घेतो बरोबर. यायला बोलून काय फायदा? ऑपरेटरला बोलू का? चला त्याच्याची वाट झालं होतं. बरोबर चला, पोलीस राहिली. बाबा कोणी झालं, शेतकऱ्याचीच माती व्हायला, ऑपरेटरला बोलावं लागतं. ओ ऑपरेटर काय करायले? काय म्हणता बापू? बाबा कणकाळीसारखी धार लागायली रे रसाची, उसाचं वजन कमी येईल जरा, टिपरे पडू देऊ नको म्हणायलो. बापू हो काय बापू 17 खेप सांगून तुम्ही ऐकलं नाही. टोळीवाले 15 दिवसात येणार होते, तुम्ही मशीन लावून बसली. बाबा काय गोष्टी करायला रे, तुला 17 खेप पण लोक असेल तर ओळखीचं वाटलं म्हणून आता अखेरला यायला लागलं, तुला काय सांगून फायदा. 17 खेप सांगितलं की तुम्हाला 15 दिवसात टोळी येणार होती, मग फड गेला नाही का? बापा तुझ्या कारखान्यामध्ये लगेबाजी हाता मी उसा नाही का, 14 महिने झाले का जाग्यावर उभा वाळी तू कार पाऊस. तुमचं होते की नाही मला एवढं सांगा, नाही तर मला दुसरीकडे समजते. काय बापू हे असे चढेल माणसं घेऊन येतात, टोळी बसवली असली तर किती खास होत. काय फायदा मला चढेल, पण आता उसत तोडीत नाही, मी चाललो इथून. बाबा मशीन मला तर महा चढेल दिसायला, गेला 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 उडवीतच गेला मशीन. बाबा मला दवाखान्यात मिळे. तुला काय रोग आला? माझ्यानं होत नाही तुला दवाखान्यात नेणं. किती पैसे लागतात सांग? माझ्यानं होईना, मी चाललो फिराय. हे घे पैसे. नाचणारा म्हणून पैशाचा जर लय दिवस टिकत नाही बाबा. चल चल पुढचं पुढे पाहून घेतो. आता तर सध्या पैसा आहे ना, आईस करतो मी. इंदू पाटील सकाळपासून बाहेर दिसलेच नाही, आज काऊन येण्यात गड्या लवकर भाई? पहिले काम होतं, काय काम होतं बोल ना. थोडी पैशाची तंगी होती. अरे यार तू पैसे सांग किती लागतात. हे घे. झाले पाटील. पाटील थोडे पैसे मला लागत होते हो. असं का? अरे माग ना पैसे, तू ताण घेत राहून का? पैसे हात ना आपल्याकडे. हे घे. बरं झालं पाटील, एक काम तरी होते. चला आता. थोडे सुमित पैसे लागत होते रे आपल्याला. आता पैसे उपाय नाही बा, तू मागूही नको मला. तुमच्याकडे असले द्या ना, जरा अडचण चालू आहे पैशाची. माझ्याकडे पैसे नाहीत आता. तेव्हा म्हणले तेव्हा पैसे दिले, आता थोडी भाई अडचण चालू आहे, पैसे द्या ना जरासे. दिले तर काय झालं, सध्या नाही तर मिळालं. माझा काय अरे नाही तर मिळालं ना. आई तू म्हणजे खरं होतं. पैसा तर माणूस संग राहते, पैसा संपला माणसाची साथ संपली. वा तुला पहिलेच सांगलं होतं, फार उशिरा कळालं. पद पैसा प्रसिद्धी जास्त काळ टिकत नाही. का हो काय करता? अहो हाताचं ऑपरेशन झालंय, त्याचा स्टेटस ठेवतोय व्हॉट्सअपला. तेवढं सिंपत्ती मिळती, लोक भेटायला येतात. तुम्ही का नाही ठेवीत? तुमचं बी ऑपरेशन झालंय ना? हा अहो मग ठेवा ना स्टेटस, तेवढे लोक भेटायला येतील तुम्हाला. नाही नको. अहो ठेवायचं, तेवढं सिंपत्ती मिळती, लोकांना वाईट वाटतं. पण मला एकट्याला नाही ना जमत एवढं. मी काढतो ना फोटो. तुम्हाला जमन? हा चल. मी कशाला आहे, हा एक हात खराब आहे फक्त. या घोडा. हो हे काय करू राहिले तुम्ही? मूळ व्याजाचं ऑपरेशन झालंय ना, काढा ना फोटो. नाही नको, झाकून ठेवा. ते व्हॉट्सअपला बरं नाही वाटायचं, ठेवा झाकून घ्या, वर घ्या. हा. चला झोपा या. म्हणजे सिंपती भेटली असते. हे बघ सगळं नाही का क्लिअर फवार. आपल्याला असं फवार झाली शेजारी म्हणला पाहिजे, भाऊ तुम्ही कोणतं औषध फवारलं, एक टॉपला राहिला पाहिजे आपला हरभरा. तुम्ही ताणूच घेऊ नका मला. आपली फवारणी झाल्यावर तुम्हाला म्हणतात कोणतं फवारणं लावलं. फवारणी सांगितलं ना अध्यक्ष, आपला पंप आणि तुझ्या पोराला सांग बरं बराबर हे कर म्हणून. पाणी घेऊन त्याला घे म्हणावं बराबर. हा तुम्ही ताणच घेऊ नका. तुम्ही बसा. तेच म्हणालो. अहो द्या औषध आणलं. हा बोल ना पिल्या, थोडं फवार आलं इकडं. हे बराबर फवारा. हा बाबा औषध सांडलं. काय सांडलं? भरून घे त्याला पटाला म्हणतो. हाताने भरून खालचं आला. कोण्या दिवशी ते खायला होते की ते औषध सांग. काय पोरगा आहे बाबा. पाणी टाक. औषध बराबर फवारायला घ्या रे. हो मला ताणच घेऊ द्या. टॉपला हरभरा दिसते आपल्या फवारणीच्या बाग. औषध एक नंबर टाकायचो. हा झोपा तुम्ही. काय फवारणी दिसायली बा खरं टॉपला दिसायला हरभरा आणलं तुला. पण तरी नाही का औषध सांडलं मी याच्यानं, नाही तर अजून टॉपला दिसत होती. मग आता तरी आम्ही पाणीच फवारलं. औषध सांडलं. औषध सांडलं ते महत्वाचं नाही.
हरभरा कसा दिसायला फवारणी टॉपला दिसायला की नाही? अरे काच्या घराची डॉक्टर तू माहिती तुला घाबऱ्या म्हणलं जास्त फ्लो नको तू असा इकडे माझा उसा एकदम डॉक्टर होते काही म्हणा तुम्ही 300 टनाच्या मोडीत जातो सफल पावडू करा का जाना एक मिनिट तुमचा ऊस एक नंबर आहे माईच्या जिल्ह्यात ऊस आहे एक नंबर बरं समजा अंधार मी बिडी ओढू नये तुमच्या फळात येऊन मी बिडी ओढली आणि सभागती काळी पडली पडू नये आणि तुमचा ऊस धन 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 पेटला तुम्ही काय करणार आहे अण्णा त्याचं बिडीचं जाऊ द्या. तुमच्या त्याली उसाची फडातून निघाली रस्त्यावर होऊ नाही देवाच्या कृपेनं इकून तिकून जणकुण्या त्याली पडली तर तुम्ही काय करणार? बरं अण्णा ते जाऊ द्या आऊ द्या काय मी म्हणतोय तुम्ही काय म्हणालो समजा टाली कारखान्याला गेली ऊस टाक्यावर गेला आणि गावात अन्नाच मिळाला मग तुम्ही काय करणार आहे? समजा अरे मोरी व्हायला हा रे गडबड करून सोयऱ्याचे गाव कळत नाही तिला कोणाला अरे बाप्पा हे दगडूचं पोरग दिसायला आणि हे पिसा नातू दिसायला तर काय काम आहे की काला आले रामरामांना ओळखले की नाही ओळखीले तुम्ही इकडे काला आले अरे बा तसं म्हणून नाही म्हणालो तर हा ओळखीलं बापा बापा कस काय आल्या गाडी सहज मध्ये तुम्हाला भेटायसाठी हलकट आहे समजत नाही थोडं मालिश आहे मी मारी लाव जाऊ नको मी मशी पशी आणि रामराम खान राहू दे बागा नादर आहे आव माय शिवा दे ना ते आपला लग्न कुठे म्हणाले तर अण्णा मला अजून काही शिवा द्यायला तुम्हाला कळत नाही गाव घ्यायला अण्णा ते शिवा दे ना ते तंबाखाचा चुना महागालाय अण्णा त्याचं बोललं तसं आहे हो त्याची जी बोलत नाही बरं जाय दमान जाय अण्णा बापा आणणार की हो तुम्हाला तर फार उपसल्यासारखं करायची आदत आहे बाबा तुम्हाला तर तुमच्या लेकीचीच गाई येणार झाली काही केलं तरी आणलं का अवकारच करायची नाही आता तू नाही म्हणली तर काय बिना गिळण्यात राहणार आहोत काय आता केला पचका काय साजरं केलं असेल खाऊन नाही बाबाजी बापू ते भाजी गोड लागत नसेल तर गोळाला खाऊन पास येतात लय साजरा लागते बाबा बे बाबाचा घोडा नाही खाऊन भावता या भाज्यामध्ये काय चव आहे का पोरले काय हे खाऊन पहा बापू माग त्या पोरासंग धाब्यावर जेवलो होतो काय चवाली होती का त्या भाजी मध्ये काय नंबर 1 लागायला गोळाना बाबा बोल ना कमी काय खाऊ द्या जरासं पोरगे कशी नाम ना करायली चाफल कुटी कोटी चाफल कुटी म्हणली आम्हाला नाराज झाली काय हॅलो दाजी राम 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 कोटाशी खाते निरोप भाई म्हणली काय झालं काय नाही काय पता नाही तुमचा फोन लावले का हे काय हिंगा आलो आले का बाई पाहुणे आले माय पसारा घेऊन जाईल हे क्या ना फिरणी बाप्पा राम राम हो राम राम या भया बसा बरा झाला का परवा हा नादर बाबा पाणी आण माय सोरायला रे गावात आहे ते आप घालतो की काय ती सोऱ्या धारायला टंबऱ्याला ना पाणी पाजायला बापू तुम्ही झागायला पण हेच देता आणि पियाला पण हेच घेता की म्हणून पाण्याला दिलं हे मुचकाडी तर तेल द्या मला दुर्पाने बोलायला का बापू जाऊ दे आम्ही पाणी हे नाही पितात पोरगी आणखी यमा बापा पोरगी तर सोन्याचा तुकडा आहे आणि आम्हाला पसंत आहे नवर देवाय आम्हाला पसंत आहे पा तुमचा बापा आज तर काय सोन्याहून पिवळा दिवस निघाला झुंगू तुला नादर वाटली का पोरगी हो अण्णा पोरगी पसंत हे नवर देव आहे का मला वाटलं हे आहे काय की नाही हे आहे आजी झाला तर काय झालंय अर्ध्याला पोरगी द्या का काहीतरी घ्या माय